जग हे भगवंताची आराधना करत आहे, त्याच भगवंताच्या प्रतिमेचे पूजन करून मुक्त कर आणि परत एकदा आमच्या छंद वारकऱ्याला ठेका धरायला लावू दे. ठीक आहे. प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण आपल्या या पुरस्कार माफ करा प्रकाशन सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी करतोय. काही मान्यवर येत आहेत, त्या मान्यवरांच्या आगमनानंतर तात्काळ आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. पुनश्च एकदा आगतम स्वागतम सुस्वागतम. संचारचे कार्यकारी संपादक अनिरुद्धजी बडवे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. सनदी लेखापाल पवनकुमार झंवर यांना मी आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. यांच्या समवेत त्यांचे पिताश्री विजयकुमार झंवर यांनाही आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. या कार्यक्रमाच्या प्रकाश प्रारंभी सर्वप्रथम एक शोकप्रस्ताव मांडतोय. काल नुकतेच पंढरपुरातील गणेश रुग्ण सेवा मंडळाचे सचिव आदी विविध संस्थांवर काम करणारे पुरुषोत्तम काका खडके यांचे नुकतेच निधन काल झाले. त्यांच्या रूपानं पंढरपुरातील खरा स्वरसाधक हरपला गेला अशीच भावना तमाम पंढरपूरकरांच्या मनात आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. मी सर्वांना विनंती करतो की आपण जागेवर बसूनच हात जोडावे. अर्पण करून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी श्रद्धांजलीसाठी हात जोडावे. ओम शांती. च्या दुसऱ्या लाटेनंतर टाळेबंदीचा मोठा माहोल झाला. पंढरपुरातील कोरोनाचे रुग्णही आता कमी होण्यास सुरुवात झाली. सर्वत्र संचार सुरू झाला. बा विठ्ठलाच्या आशीर्वादाने सर्व काही क्षेमकुशल होत आहे. अशातच आनंदाची चाहूल ही प्रत्येक पंढरपूरकराला जून महिन्यात लागते की पंढरपूरच्या आरोग्य संपन्नतेच्या दृष्टीने वाहिली होईल. पण वारीपूर्वी जो पंढरपुरात टाळाचा, मृदुंगाचा, जयघोषाचा एक नाद आसमंती दुमदुमत असतो,
तो नाद यंदा अत्यल्प प्रमाणात ऐकावयास समान पंढरपूरकरांना मिळणार आहे. पण आपले सर्वांचे तरुण मित्र CA पवनकुमार झंवर यांनी भारुडातील वादळ चंदाताई या पुस्तक रूपाने आपल्या समोर आणले. त्यामुळे मला वाटतं यंदाची पंढरपूरची वारी आणि यंदाचा पंढरपुरातील जून महिना हा एका वेगळ्या अर्थानं अध्यात्माच्या चाहुरीकडे नेणारा ठरणार आहे. साधारणपणे 4 वर्षापूर्वी CA पवनकुमार झंवर यांनी आपले पहिले अमेरिकेची भ्रमंती हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही पंढरपुरात दिमाखात पार पडला. इतिहासातील एक पहिलाच प्रकाशन सोहळा असेल की ज्या प्रकाशन सोहळ्यामध्ये साक्षात लेखकच अनुपस्थित होते. पण लेखक जरी अनुपस्थित असले तरी वाचकांनी त्यांच्या शब्दांच्या उपस्थितीने आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यक्रमाच्या उपस्थितीने त्यांना अत्यंत भारावून टाकलं आणि पहिल्या पुस्तकाचं मोठ्या दिमाखात पंढरपूरकरांनी आणि वाचकांनी स्वागत केलं. या पुस्तकानंतर अनेकांना वाटलं की कराच्या आकडेमोडीत रमणारा हा माणूस आणि त्याने इतकं सुंदर पुस्तक कसं लिहिलं, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत गेलं आणि त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या की तुम्ही आणखीन काहीतरी लिहिलं पाहिजे. अनेक वेळा CA म्हणून ते काम करत असताना, अनेक कंपन्यांचे ऑडिट करत असताना CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या फंडाची ते अनेकांना आठवण करून देतात. कदाचित व्यवसायात लोकांना कराची आठवण करून देणारा हा अवलिया स्वतःच्या जीवनात सुद्धा आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो, आपल्याही अंगी CSR फंड असावा, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असावी, या हेतूनं एका वेगळ्या अर्थानं नवं पुस्तक लिहावं. पहिलं पुस्तक हे हौसेसाठी होतं, स्वतःच्या सफरीचं होतं, पण ते लोकांना आनंद देणार होतं. पण दुसरं पुस्तक घेऊन येत असताना ते लोकांच्या आणि समाजाच्या हिताचं असावं, जेणेकरून समाजातील चांगल्या लोकांच्या अंगी असणारे गुण हे लोकांमध्ये सहजतेनं जागर करत राहावे. या हेतूनं दुसऱ्या पुस्तकाची मुहूर्तमेढ चंदाताईंच्या रूपाने पवनकुमार झंवर यांनी रचली. त्यांच्याशी मी मध्यंतरी काही चर्चा केली. त्यातून असं समोर आलं की पहिल्या पुस्तक प्रकाशनात जाऊन वजन मारते, इतकेच काय 7 समुद्रापरी पार जाऊन अध्यात्मातील भारुडाचे प्रबोधन हे लोकांपर्यंत करते. एड्स सारख्या अतिशय दुर्धर आजारावर प्रत्येक जिल्ह्यातील 100 गावं धरून त्या 100 गावात जाऊन लोक जागर करते. अशी आमची चंदाताई ही लोकांपर्यंत जर पोहोचली तर त्यांचा इतिहास अनेकांना आणि नवतरुणांना प्रेरणा देणारा राहील. कारण या ठिकाणी संप्रदायातील अध्यात्माकडे आणि संत साहित्याकडे मोठ्या आशेनं पाहतायत, त्यांचा अभ्यास करतायत. मग त्याच सर्व अभ्यासकांना एका नवा अवलिया भेटावा या हेतूनं पवनकुमार यांनी एका नव्या पुस्तकाची रचना केली आणि त्यातूनच चंदाताईंना सुमारे 3 महिने त्यांचा वेळ घेऊन त्यांच्याकडून त्यांचं संपूर्ण जीवनपट जाणून घेऊन तो शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. त्याचाच हा आजचा आनंद सोहळा आहे. मी म्हणणार नाही हा प्रकाशन सोहळा आहे, हा खरं तर आनंद सोहळा आहे. कारण चंद्रभागेच्या काठावर फिरत असताना चंदाताईंचा जन्म झाला त्यांच्या आईवडिलांकडून. आईवडिलांनी चंद्रभागेच्या तीरावर जन्म झाला म्हणून चंद्रभागा नाव ठेवलं. तीच चंद्रभागा पुढे चंदा झाली आणि तीच चंदा आज जगभरासाठी चंदाताई झाली. त्याच चंदाताईचा खरं तर हा आनंद सोहळा आहे. त्यांच्या आयुष्याचा कृतार्थपणा काय असेल हे त्यांच्या लेखी त्याची व्याख्या वेगळी असू शकते, पण आम्हा पंढरपूरकरांच्या लेखी आमच्या चंदाताईची व्याख्या म्हणजे आजचं. त्यामुळे हा आनंद सोहळा, याची देही याची डोळा आपण सर्व पाहतोय. समाज माध्यमाच्या माध्यमातून अनेक लोक लाईव्ह सुद्धा हा कार्यक्रम पाहतायत. कोरोनाच्या नियमांमुळे अनेकांना या कार्यक्रमाला इच्छा असून सुद्धा वाचक, CA पवनकुमार झंवर यांच्यावर प्रेम करणारी मित्रमंडळी या सर्वांचे संयोजकांच्या वतीने सर्वप्रथम कोरोनाच्या नियमांना अधीन राहून मी क्षमस्व किंवा क्षमा मागतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतो. वाणीने त्यांच्याबद्दल सांगतील. पण चंदाताईंचा मोकळेपणा, चंदाताईंच्या स्वभावातील मोकळेपणा हा कसा आहे, हा मला साधारणपणे 2008 साली अनुभवायला मिळाला. 2008 साली सलग TV बघत बसलेलो होतो. TV बघता बघता
एका न्यूज चॅनलवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात CST स्टेशन या स्टेशनवर भारतातील पहिला फ्लॅशमॉब झाला. फ्लॅशमॉब ही संकल्पना परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात रुजली गेली की जेणेकरून अनेक लोकांनी एकत्र यायचं, आपली काहीतरी कला सादर करायची आणि कुणाला तरी श्रद्धांजली व्हायची, असा तो कार्यक्रम होता. त्यावेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील अनेक तरुण कलाकारांनी फ्लॅशमॉबचे CST स्टेशनवर आयोजन केलं. चंदाताई 100-200 मुलं नाचतायत, हे नक्की काय करतायत असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी एक दोघांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाच माहित नव्हतं हा फ्लॅशमॉब म्हणजे काय आहे आणि हे कशासाठी चाललंय. पण ती मुलं नाचतायत, देहभान हरपून नाचतायत, देशभक्तीपर गीतांवर नाचतायत. स्वतः आमच्या चंदाताई त्या मुलांमध्ये गेल्या आणि देहभान हरपून नाचल्या. अनेक TV रिपोर्टर्सना कळलं की या भारुड सम्राज्ञी चंदाताई आहेत की ज्यांना दरवर्षी आपण आषाढी वारीमध्ये पाहतो. त्यांनी चंदाताईंचं शूट घेतलं, सर्व गोष्टी झाल्या. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. त्या सर्वांच्या मध्ये देशभक्तीपर गाणे झाल्यानंतर त्यांनी एक भारुड सादर केलं. ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही इथं नाचलात, एवढा सगळा मोठा कार्यक्रम झाला, हा कशासाठी होता तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणले मला माहित नव्हतं, पण फक्त आपल्या देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या प्रतिमेस पुढे हार घातलाय आणि देशभक्तीपर गीतांवर आमची पोरं नाचतायत एवढंच मला कळलं, म्हणून मी नाचले. याच्या पलीकडे माझ्या देखील या कार्यक्रमाची दुसरी किंमत देखील असलंच पाहिजे, कारण आमच्या पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा आणि तमाम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जागोजागी प्रबोधन करत असताना सुद्धा आम्ही भारुडातून जागर करीत असताना अनेक समाज उपयोगी आणि लोकांचा जागर करतो. अशा देहभान विसरून फक्त देशासाठी, प्रबोधनासाठी, धर्मासाठी आणि लोकांसाठी जागर करणाऱ्या या चंदाताईंचा हा खरं तर आजचा आनंद सोहळा. याच आनंद सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे प्रमुख अभ्यागत उमेशजी परिचारक, हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले, हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज देहूकर, हरिभक्तीपरायण राणा महाराज वास्कर, दैनिक पंढरी संचारचे कार्यकारी संपादक अनिरुद्धजी बडवे, आजच्या उत्सव मूर्ती चंदाताई तिवाडी, या पुस्तकाचे लेखक पवनकुमार झंवर, त्यांचे पिताश्री विजयकुमारजी झंवर यांचे आणि उपस्थित सर्व चंदाताई वर प्रेम करणाऱ्या बंधू भगिनींचे मी या ठिकाणी स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची, तर औपचारिकरित्या दीपप्रज्वलन करून आपण या कार्यक्रमात अंधाराकडून प्रकाशाकडे जा. या कोरोनारूपी अंधकारमय जगातून एका नव्या कोरोना मुक्तीच्या वाटचालीकडे जाण्यासाठी भारुडाच्या साक्षीनं व महाराज मंडळींच्या संतांच्या आशीर्वादाच्या साक्षीनं दीपप्रज्वलन करून आपण एका नव्या युगात प्रवेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय. एक नवीन आनंद पर्वणी, एक नवीन आनंद सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अनुभव करू. त्याच सोहळ्याचं दीपप्रज्वलन करून त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण औपचारिकरित्या उद्घाटन करीत आहोत. या निमित्तानं पुन्हा एकदा सावळ्या विठुरायाच्या चरणी एकच प्रार्थना आहे की या जगाला कोरोना मुक्तीपासून दूर कर आणि पुन्हा एकदा आमच्या चंदाताईंचं भारुड आळंदी ते पंढरपूर या पर्यावरणाच्या वारीमध्ये परत एकदा समस्त आणि या कार्यक्रमाचं औपचारिकरित्या उद्घाटन झालंय असं सर्व मान्यवरांच्या परवानगीने या ठिकाणी जयवंत महाराज बोधले यांचा स्वागत सन्मान करावा करण्यासाठी आमंत्रित करतो विजयकुमार झंवर यांना. विनंती करतो. यानंतर हरिभक्तीपरायण राणा महाराज वास्कर यांचाही अनिमित्ताने सत्कार मिलिंद तालवडे यांनी करावा. या कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत आदरणीय उमेशजी परिचारक यांचाही सत्कार या निमित्ताने विजयकुमार झंवर यांनी करावा अशी मी विनंती करतो.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद कानोळे यांना पुणे येथील कॉन्टिनेंटल प्रकाशन यांच्या माध्यमातून भारुडातील वादळ चंदाताई या पुस्तकाचं आपण प्रकाशन करतो. कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या प्रतिनिधी विनयताई परिचारक यांचाही या निमित्तानं सत्कार आम्ही करतोय. तुम्हाला काही धर्मत यांना विनंती करतो की त्यांनी विनयतांचं या निमित्ताने स्वागत सत्कार. साहित्यांच्या व्यासपीठावर आणण्याचं काम कॉन्टिनेंटल प्रकाशन गेल्या काही वर्षापासून करीत आहे. रेवतीपरायण स्वर्गीय महाराज उत्पाद, पवनकुमार झंवर, सुनील कुलकर्णी अशा पंढरपुरातील लेखकांची अनेक पुस्तकं कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या यापूर्वी प्रकाशित झालेली आहेत. त्याचाच भाग म्हणून कॉन्टिनेंटल प्रकाशनाचा प्रतिनिधी सन्मान करतो. सन्मान करावा अशी विनंती करतो. यानंतर ज्या कार्यक्रमाची आपण साऱ्या आतुरतेने वाट पाहतोय तो पुस्तक प्रकाशन सोहळा, अर्थात आपल्या पंढरपूरकरांचा आनंद सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, गेल्या चंदाताई आणि भजनातून भारुडातून त्यांना मिळालेली उर्मी, एकेकाळी आपण संपूर्ण जीवन जगतोय की नाही असा विचार करणाऱ्या चंदाताई आणि त्यातून भारुडाच्या माध्यमातून त्यांनी उभारी घेऊन आज वयाच्या 71 पर्यंत प्रवास करणाऱ्या चंदाताई त्यांचा संपूर्ण जन्मापासून ते आजच्या या कार्यक्रमापर्यंतचा जीवनपट हा C.A. भोवर यांनी लिहिलंय. अतिशय सोपी भाषा, छोटी वाक्य त्या पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करून हे तमाम रसिकांच्या समोर, साहित्यिकांच्या, वाचकांच्या समोर हे पुस्तक आणण्यात यशस्वी झालेले आपल्या पंढरपूरचे तरुण मित्र C.A. पवनकुमार झंवर यांचे पुस्तक भारुडातील वादळ चंदाताई. C.A. पवनकुमार झंवर आणि संपूर्ण झंवर परिवार यांच्या वतीनं प्रत्येक वेळी संघर्षातून आनंद कमवणाऱ्या चंदाताई, अनेक गोष्टींमध्ये संघर्ष करून त्यांनी आनंद कमवला, तोच आनंद लोकांपर्यंत पोहोचवला. त्याच आनंदाचा हा आनंद सोहळा आल्या निमित्तानं सादर करतो. आपल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. या निमित्तानं अजून एक सत्कार हा चंदाताईंच्या कन्या संध्याताई त्यांच्या जीवलग मैत्रिणी कमवताई तोंडे आणि त्यांच्या स्नेह परिवाराच्या वतीनं होतोय. चंदाताई स्नेह परिवाराच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी होतोय. ते सत्कार मूर्ती व्यवस्थित ठेवत असताना स्वतःच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक साहित्यिकाचा वेगळा कोपरा आणि त्याचं द्योतक म्हणून आजचं भारुडातील जय हरी विठ्ठल या ठिकाणी मंचावर उपस्थित आजच्या त्यांच्या शुभ हस्ते आजच्या प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन झालं असे उमेश मालक, कार्यक्रमाध्यक्ष आदरणीय हबप जयवंत बोधले महाराज, बाळासाहेब देवकर महाराज, राणा भास्कर महाराज, आजच्या सत्कार मूर्ती चंदाताई तिवाडी, पंढरी संचारचे संपादक अनिरुद्ध साहेब वडवे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं, इथे आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं, साहित्यप्रेमींचं आणि झंवर परिवार आणि तिवाडी परिवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या या ठिकाणी आलेल्या सर्व मित्र परिवारांचं मी पुनश्च मनपूर्वक स्वागत करतो. जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे 2017 मध्ये सहकुटुंब मी या ठिकाणी अमेरिकेच्या कुटुंब प्रवासावर गेलतो 1 महिन्यासाठी आणि या भूतलावरील जे सर्वात सुंदर असे जागा आहे अमेरिका ते बघितलं, तिथला अनुभव घेतला आणि तिथं जो मी अनुभव घेतला तो फक्त माझ्या डोळ्यांपुरता, माझ्या मनांपुरता, माझ्या हृदयापुरता
मर्यादित न ठेवता आल्यानंतर तो मी सच्चित्र या ठिकाणी शब्दबद्ध केला आणि सर्व आपल्या मित्रपरिवारांसाठी, सर्व वाचक प्रेमींसाठी या ठिकाणी मी उभा केला. मगाशी सांगितल्याप्रमाणे की कार्यक्रमाच्या अगोदरच 2 दिवस काही आरोग्याच्या तक्रारीमुळे या ठिकाणी मला सोलापूरला ॲडमिट करावे लागले. आणि पहिल्या प्रकाशन सोहळ्याच्या जे उपस्थित मान्यवर होते, तर तो माझ्या मते सगळ्यांसाठी असा पहिला होता की लेखकाच्या अनुपस्थितीत लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन सोहळा झाला. त्या प्रकाशन सोहळ्यानंतर सर्व जे मित्रपरिवार होते त्यांच्याकडनं पुढे प्रश्नांची सरबत्ती चालू झाली की आता तुम्ही आम्हाला अमेरिकेची भ्रमंती घडवली आहे पुस्तकाच्या मार्फत, तर आता दरवर्षी एका देशाच्या भ्रमणेला जावा तुम्ही आणि तिथलं भ्रमंतीचं पुस्तक करा, म्हणजे आम्हाला इथं पंढरपुरात बसून किंवा घर बसल्यास आपलं पुस्तक वाचून या ठिकाणी परदेश गमनाचा या ठिकाणी आनंद घेता येईल. पण या ठिकाणी आपला कार्यबाहुल्य सांभाळत असतानाच परिघाबाहेर काहीतरी करायचं हे नक्की माझ्या मनामध्ये सदैव मनीषा राहते. आणि त्याच पद्धतीनं प्रवास वर्णन झाल्यावर या ठिकाणी शांत न राहता काहीतरी वेगळं या ठिकाणी आपण समाजासाठी करावं, आपल्यासाठी करावं, आपल्या परिवारासाठी करावं ही उमेद होती, या देखील होत्या. आणि मनामध्ये अशी एक कल्पना आली की का नाही आपण आदरणीय चंदाताईंचं या ठिकाणी जीवन प्रवास रेखाटावा. या ठिकाणी चंदाताईंना मी आणि आपण सगळेच, मी तर लहानपणापासून बघत आहे त्यांचं जे अध्यात्मातलं समाज प्रबोधनातलं काम आहे. आणि अशा पद्धतीनं मी त्यांची भेट घेतली, त्यांना माझ्या मनातली ही संकल्पना सांगितली, त्यांनाही ती फार आवडली. आणि या ठिकाणी भारूड सम्राज्ञीवर आपण एखादं जर पुस्तक लिहायचं असेल तर आधी भारूड शिकून घ्यावं हे गरजेचंच होतं. दरवर्षी चंदाताई या ठिकाणी 10 दिवसांचं या ठिकाणी प्रशिक्षण, मोफत प्रशिक्षण सगळ्यासाठी असतात. आणि ते प्रशिक्षण मी घेतलं. मी स्वतः 5 भारुडं शिकलो. आणि शिकलोच नाही, ते मी माझ्या कुटुंबासह या ठिकाणी पुण्यामध्ये त्या भारुडं प्रस्तुतही केली. आणि त्यानंतर जवळपास 3 महिने मी आणि ताई आम्ही संपर्कात होतो. 7वी पर्यंत अवघं शिक्षण झालेलं. मूर्ती लहान पण कीर्ती महान याचं जिवंत जे काही उदाहरण आहे ते आहेत चंदाताई. एकदा या रंगमंचावर उभ्या झाल्या की रंगमंच भारावून सोडल्याशिवाय त्या खाली उतरत नाही. वन्स मोर शिवाय त्यांच्या बुरगुंड्या म्हणा, वेडी म्हणा, याला वन्स मोर शिवाय या ठिकाणी रसिकांचंही मन भरत नाही. भारुडाच्या माध्यमातून अध्यात्माचा जो काय समाज प्रबोधनाचा जो पताका आहे तो त्यांनी फक्त महाराष्ट्रभर नाही, भारतभर नाही, तर भारताच्या बाहेर या ठिकाणी फडकवला आहे. 150 बेघर या स्त्रियांसाठी या ठिकाणी घरं निर्माण करून गोपाळपूर येथे माफक दरामध्ये त्यांना ती उपलब्ध करून दिली. संगीत नाटक अकादमी नवी दिल्लीचा जो एका कलाकारासाठी सर्वोच्च या ठिकाणी जो काही पुरस्कार असतो आणि ज्याचं वितरण देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते होते, असा पटकवणारा आपल्या चंदाताई या पंढरपुरातल्या आहे. ह्याचा माझ्यामध्ये आपल्या सर्व पंढरपूरकरांना एक फार मोठा अभिमान आहे. आणि अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आत्मचरित्र लेखन करायचं, शब्दबद्ध करण्याचं जे काही भाग्य आहे ते माझ्यासारख्या नवोदित लेखकाला मिळतंय, ही माझ्यासाठी फार आनंदाची, समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. आज या ठिकाणी हा मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रकाशन सोहळा नसून आनंद सोहळा आहे. पण या ठिकाणी एक खंत ही माझ्या मनात आहे आणि ती अशी की चंदाताईंचं जे प्रेरणास्थान आहे, आपल्या पंढरपुराचं जे वैभव आहे, आदरणीय सुधाकर पंत परिचारक, पितृतुल्य वाना महाराज यांचं गतवर्षी दुःखद निधन झालं. आणि त्याचबरोबर चंदाताईंचे जे पती आहेत त्यांचंही या ठिकाणी आदरणीय जगदीशजी यांचंही या ठिकाणी गतवर्षी दुःखद निधन झालं. आणि आज ही 3 मंडळी या ठिकाणी आज या कार्यक्रमाला जर त्यांनी डोळे भरून बघितलं असतं तर माझ्या मते आजचा हा कार्यक्रम सोन्याहून पिवळा झाला असता. या ठिकाणी मी त्यांना मनपूर्वक यांचं या ठिकाणी विनम्र अभिवादन मी करतो.
पुस्तकात मी जे त्यांचं चरित्र शब्दबद्ध केलेलं आहे ते वाचताना वाचकांच्याही अंगावर या ठिकाणी शहारे येतील, हसूही येईल आणि डोळ्यातनं आसूही येतील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. मला सहकार्य मिळालेलं आहे. पुस्तकाला जी प्रस्तावना लाभलेली आहे ती लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासिका आदरणीय ताराबाई पोवाळकर आणि त्याचबद्दल संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक रामचंद्रजी देखणे, प्राचार्य प्रकाशजी खांडगे आणि साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांकडून या ठिकाणी या पुस्तकाला शुभेच्छा लाभल्या आहेत. त्यांचं मी या ठिकाणी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या परिवारातील सर्व कुटुंबियांचं, माझ्या कार्यालयातील सर्व बंधू भगिनींचं या ठिकाणी सहकार्य लाभल्याशिवाय, आपले आशीर्वाद मिळाल्याशिवाय या ठिकाणी या पुस्तकाची निर्मिती कदापि झालेली नसती. या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या या ऋणामध्ये मी आयुष्यभर राहण्यासाठी या ठिकाणी मी आहे. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजचं हे पुस्तक माझे प्रेरणास्थान माझी 85 वर्षाची आजी सदाबाई झवर हिच्या चरणी मी हे अर्पण करतो. आपण सर्व या ठिकाणी आपला वेळ काढून या ठिकाणी आपले शुभ आशीर्वाद देण्यासाठी इथे उपलब्ध झाला, इथं आलात त्याबद्दल झवर परिवारातर्फे मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. खरं तर आपल्या मनोगतातून जसं आपण सांगितलं की हा माझं पुस्तक नव्हे तर हे संपूर्ण चंदाताईंचंच पुस्तक आणि त्यांच्याच रूपातून प्रकाशित झालेला हा शब्दसंग्रह आहे. आणि याच शब्दसंग्रहाच्या आनंद सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे प्रणवजी परिचारक यांचाही या निमित्तानं आम्ही स्वागत सत्कार करतोय. भारूड त्यामध्ये जातीतील लोकांना जवळची वाटणारी असणारी ती भारुडं होती. त्यामुळे भारुडातील प्रबोधन हे प्रत्येक व्यक्तीला हवे हवेसे आणि आपलेसे वाटत गेले. आणि याच भारुडाचा प्रबोधनाचा ठेवा ज्यावेळेस चंदाताईंनी उचलला त्याच वेळेस चंदाताईंना सुद्धा लोकांनी आपलंसं केलं. त्याचमुळे महाराष्ट्राच्या पंढरपूरपासून ते थेट सिंगापूर आणि दुबईपर्यंत चंदाताईंचे अनेक चाहते आज निर्माण आहेत. त्यांच्याच या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने चंदाताईंवरील पुस्तक हे त्या प्रत्येक चाहत्यापर्यंत पोहोचेल ही जबाबदारी उचललेले आणि प्रत्येकाला आपल्या शब्दातून हवे हवेसे करणारे CA पवनकुमार झंवर यांच्या रूपानं एक आनंद पर्वणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मिळते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण राणा महाराज वास्कर यांना मी विनंती करतो की आपण आशीर्वचन करून मनोगत व्यक्त करावे. मनोरथ पावले जैसे ते तई पायी बुद्धी स्थिरावली. आज आपण एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा समारंभाला उपस्थित आहोत. भगवान पंढरीनाथाचे प्रतिनिधित्व करणारे अनिरुद्धजी हे भगवंताचा आशीर्वाद घेऊन चंदाताईंना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले. प्रत्यक्ष तुकोबाराय यांचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय गुरुवर्य देवकर महाराज, विद्यावाचस्पती असणारे आमचे जयवंत महाराज बोलले आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आणि त्याचबरोबर चंदाताईंना एका पुस्तकात बांधणारे पवनकुमार झंवर, त्या सर्वांना प्रथमतः अभिनंदन. आणि त्यांचं हे कार्य, हे शिवधनुष्य पेलण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेष असं पुस्तकाच्या माध्यमातून जी कला लोप पावत चाललेली आहे आणि ती केवळ लोककला नसून ते एक अध्यात्माचं स्थान आहे ह्याची जाणीव करून देणारे हे एक पुस्तक ठरणार आहे. भारुड विशेषत्वाने लोकजागृतीसाठी जरी केलेलं असलं तरी भारुडातला अध्यात्म भाव हा कधीही विसंगत न करणारे चंदाताई आणि त्याचं प्रत्यक्ष प्रसारण
करणाऱ्या चंदाताईंना ह्या सर्वांच्या माध्यमातून आधीच एक उंची मिळालेली आहे, परंतु आज ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचा एक गौरव हा करणं हे भारूड तो प्रत्येकाने पहिल्यांदा, जसं आताच पवन कुमारांनी सांगितलं की भारुडावरती लेखन करण्याच्या आधी भारूड जाणून घेतलं पाहिजे, तसं ज्या लेखकांनी हे भारुडांचं जागर गोंधळ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट केलेले आहेत, त्या सर्व बाबीमध्ये पवन कुमार हे 100% तरुण गेलेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आजचा हा सोहळा आणि आजच्या या सोहळ्यामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना, जे समोरही आहेत आणि जे व्यासपीठावरही आहेत, ह्या सर्वांच्या अतिशय मनापासून सजवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांनाच एक आव्हान आहे. म्हणून अशा या आव्हानाला पूर्णपणे पेलणाऱ्या आमच्या चंदाताई, आणि त्यांचं खरं तर एकच वाक्य बोलावं वाटतं चंदाताईंच्या बाबतीत, बस नामी काफी है. आणि त्या एका पुस्तकाच्या स्वरूपात आपल्या समोर प्रस्तुत करणाऱ्या पवन कुमार आणि उपस्थित सर्वांना मी पुनश्च एकदा आभार मानून माझे मनोगत पूर्ण करतो. पुंडली भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं इंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. भारुडातील वादळ चंदाताई या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, हरिभक्तपरायण राणा महाराज वास्कर, हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले, सन्माननीय श्री अनिरुद्धजी देशपांडे, ज्यांच्या संबंधाने हे पुस्तक निर्माण झालेलं आहे, त्या उत्सवमूर्ती श्रीमती चंदाताई दिवाळी, ज्यांनी हे चंदाताईंचं आयुष्य, त्यांचं सगळे जीवन अक्षरबद्ध केलेलं आहे, असे या पुस्तकाचे लेखक पवन कुमारजी पुतळा झव्वळ साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले चंदाताईंच्यावर प्रेम असणारे आपण सर्व उपस्थित सज्जनवृंद, बंधू आणि भगिनींनो, आजच्या दिवसाचं एक आणखी एक वैशिष्ट्य मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. आजच्या दिवशी चंदाताईंच्या या पुस्तकाचं प्रकाशन होत असतानाच हा एक दुग्धशतकरा योग म्हणा किंवा अमृत योग म्हणा, पण आजचा दिवस हा चंदाताईंचे पती जगदीश प्रसादजी यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा आजचा दिवस हा स्मृती पुण्यस्मरणाचा हा दिवस आहे. आयुष्यभर ज्यांनी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये साथ दिली, त्यांच्या कार्याचा गौरव त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशीच व्हावा, हा एक विलक्षण योगायोग आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं त्यांचंही स्मरण करून आपण त्यांच्या कार्याच्या संबंधाची दखल घेत आहोत, हेही मोठं औचित्यपूर्ण आहे. बंधू भगिनींनो, मला आपल्या एक गोष्ट अशी प्रकर्षाने सांगायची आहे की पंढरी क्षेत्र जे आहे हे माहीत नाही अशी व्यक्तीच नाही, मराठी मनुष्य तर नाहीच नाही. वारकरी संप्रदायाचं, भागवत धर्माचं हे एक महान पीठ अशा प्रकारचं आहे. 28 युगापासून विटेवर उभा राहिलेला हा समचरणा अरविंद परमात्मा श्री पांडुरंग आहे. हे आद्यपीठ आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण याबरोबर पंढरपूरची ख्याती अनेक प्रकाराने आहे, हेही आपल्यातल्या फारच थोड्या जणांना माहीत असेल. पंढरपुरामधून विविध क्षेत्रामध्ये अनेक नररत्न जन्माला आलेली आहेत. मग ते संगीताचं क्षेत्र असो, ते साहित्याचं क्षेत्र असो, ते समाजकारणाचं क्षेत्र असो, ते धर्मकारणाचं क्षेत्र असो, ते राजकारणाचं क्षेत्र असो, ते शिक्षण क्षेत्र असो, अशा अनेक क्षेत्रामधून पंढरपुरातून अनेक दिग्गज अशा प्रकारच्या भूमीतून निर्माण झालेले आहेत. आणि पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र तर आहेच, त्याची ख्याती तर आहेच, पण त्याच्याबरोबर ही सगळी प्रभावळ पंढरीच्या पाठीमागे उभी आहे, हे आपण लक्षात घ्यावं असं मला वाटतं. सांगायचं झालं तर इथं संगीताच्या क्षेत्रामध्ये अगदी दिग्गज अशा प्रकारचे इथं दत्तोपंत जोशी मंगळवेढेकर
किंवा जगन्नाथभाऊ पंढरपूरकर किंवा शंकरप्पा मंगळवेढेकर त्यासारखे अखिल भारतीय पातळीवर संगीतामध्ये आपला संगीताचा ठसा उमटवणारे, शास्त्रीय संगीताचा ठसा उमटवणारे असे संगीतातले अत्यंत अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी अमूल रत्न या पंढरीमध्ये झालेली आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये दमा मिराजदारासारखे किंवा दुया बुवासारखे उत्तम अशा प्रकारचे साहित्यिक या पंढरी नगरीने दिलेले आहेत. इतिहासाच्या क्षेत्रामध्ये सेतू माधवराव पगडीसारख्या व्यक्ती या पंढरीने निर्माण केलेले आहेत. धर्मक्षेत्रामध्ये बाबा महाराज पाध्यासारखे अत्यंत धर्मनिष्ठ आणि ज्यांचा शब्द अत्यंत अशा प्रकारचा आणखी मानला जात होता, अंतिम मानला जात होता. धर्मनिर्णयाच्या बाबतीत ज्यांचा शब्द अंतिम मानला जात होता असे बाबा महाराज पाध्यासारखे या पंढरी क्षेत्रामध्ये जन्माला आलेले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे असो, धर्मक्षेत्रामध्ये काम करणारे असो, समाज क्षेत्रामध्ये काम करणारे असोत, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे असोत, अशा अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करणारी लोकांची ही एक रत्नाची खाण ही पंढरी आहे आणि ती आजही आहे. आजही अशा प्रकारची रत्नाची खाण आहे. त्यापैकी एक रत्न म्हणजे चंदाताई तिवाडी. आता दूरदर्शनचा आणि मोबाईल, व्हॉट्सॲप वगैरे ही सगळी जी अत्याधुनिक साधनं निघालेली आहेत त्यामुळे लोकांना करमणुकीला आता काही कमी नाही. पण एक काळ असा होता की ज्यावेळेला दूरदर्शन नव्हतं, रेडिओ सुद्धा क्वचितच असायचा. अशा काळामध्ये पंढरीतले कलाकार एकापेक्षा एक होऊन गेलेले आहेत. ते नाट्य क्षेत्रामध्ये आहेत, ते संगीत क्षेत्रामध्ये आहेत, ते करमणुकीच्या क्षेत्रामध्ये आहेत. आताच इथे बसलेले दिलीपराव टोमके आत्ता इथे बसलेले होते. ते एक काळ पंढरी अशी गाजवलेली आहे की गणेशोत्सव म्हणलं की दिलीप टोमकेंचा मेळावा ठरलेला असायचा, कारण त्या काळात दुसरी साधनच नव्हती. तेव्हा अशा प्रकारच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामधून समाज प्रबोधनाचं काम करणारी या सगळ्या गोष्टी होऊन गेलेली आहेत. मग तात्पर्य मला आपल्याला असं सांगायचं आहे की पंढरपूर हे आध्यात्मिक क्षेत्र इतकंच याचं महत्त्व विविधांगाने अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी विकसित झालेलं आहे आणि या दृष्टीने पंढरपूर एक महान अशा रीतीने क्षेत्र ठरलेलं आहे, ही भूमी ठरलेली आहे आणि त्यातून अशी एक अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी रत्न जन्माला आलं म्हणजे ते चंदाताई तिवाडी हे होय. चंदाताई तिवाडी आमच्या गल्लीतच राहतात, म्हणजे मी राहतातच म्हणतो, राहत होत्या त्या, पण त्या आता गोपाळपूरला जरी गेलेल्या असल्या तरी एक काळ त्यांचा पंढरपूरचाच अशा प्रकारच्या आमच्या कवठेरी गल्लीत राहत होत्या. राम भरोसे हे नाव त्यांचं अशा रीतीने गाजलेलं, सगळ्या पंढरीमध्ये अशा प्रकारचं प्रसिद्ध असणार आहे. त्याला लहानपणापासून काही उपजत अशी आवड होती चंदाताईंना की त्यामध्ये भजन करावं, भारुडं करावी, थोडीशी त्यांना नाट्याभिनय म्हणा किंवा अशा प्रकारची कलात्मक दृष्टी त्यांच्या ठिकाणी पूर्वीपासूनच होती, फार पूर्वीपासून होती. त्यांच्या घरामध्ये ते भजन करायचे. अगदी सुरुवातीच्या काळात आमच्या गल्लीतल्या भागानगरीची मंगल किंवा सुमनताई ह्या ज्या सगळ्या आमच्या गल्लीतल्या महिला होत्या त्या साधारण सामान्य गृहिणी होत्या. त्या काही फार मोठ्या कलावंतच असं नाही, पण त्यांना हाताशी धरून चंदाताईंनी भारुडाला सुरुवात केली त्यांच्याच घरात. आता आमच्या 2 घरं सोडून पलीकडेच त्यांचं घर असल्यामुळं त्यांच्या घरात टाळ पखवाजाचा आवाज कसा काय यायला लागला म्हणून मी सहज कुतूहल म्हणून तिथं जाऊन बसलो. तर चंदाताईंनी सांगितलं की आपण भजनी मंडळ काढलेले, एकविरा भजनी मंडळ आमचं सुरू झालेले, भारुडं करतायत. मग मी साथ करत होतो त्यांना पखवाजाची, मला पखवाज वाजवायला येतो, पखवाजाची साथ करायला लागलो. एक गोष्ट तुम्हाला अशी सांगतो त्या संबंधातली. आमच्या फळावरचे भास्करभाऊ साकतकर म्हणून एक कीर्तन करणारे होते, महिन्याची वारकरी होती, शिक्षक होती ते, आणि कवठेकर हायस्कूलमध्ये क्लार्कचं काम केलेले त्यांचेच बंधू वासुनाना उत्पात वैरागकर हे दोघं जण टाळकरी म्हणण्याची साथ देणारे असे वासुनाना, अरविंदराव उत्पात, मी आणि भास्करभाऊ अशी आमची 4 जणांची एक टीम तयार झाली. आणि वर्षातून जवळजवळ 3 ते 4 वेळेला आकाशवाणीवर वारकरी कीर्तनाचं रेकॉर्डिंग करण्याकरता आम्ही जात असायचो. असं जवळजवळ 10-12 वर्ष आमचा हा उपक्रम चालू होता, कारण त्या क्षेत्रामध्ये दुसरं कोणी कॉम्पिटिशनच नव्हतं आणि माहीतही नव्हतं लोकांना फारसं. त्यामुळं तो नंबर आला की तो नेमका आमच्याकडे द्यायचा आणि मग आम्ही जायचं पुण्यात, आकाशवाणीवर जायचं, ती कीर्तन करायची. त्यावेळेच्या पुणे आकाशवाणी केंद्राच्या स्टेशन डायरेक्टर होत्या उषा भिडे साठे, त्या आता आहेत की नाही कोणाच ठाऊक कदाचित. आणि मग त्या स्टेशन डायरेक्टर असायच्या, त्या बॉनशी बोलायच्या, आमच्याशी बोलायच्या, तुम्ही पंढरपूरहून आला वगैरे सगळे.
मी उत्सुकतेपोटी आपलं कीर्तनाला रेकॉर्डिंगला वेळ आहे म्हटलं की जरा इकडे फिरा तिकडे फिरा असं तिथं फेरफटका मारायचा आकाशवाणीच्या. एकतर ते आकाशवाणी स्टेशनवर जाणं फार अवघड होतं त्या काळात. 5-6 शिवाय जाता येत नव्हतं, आत प्रवेश नाही. आणि आत गेल्यानंतर मग ते सगळं पाहावं वाटायचं. मोठी मोठी त्या भारतातल्या दिग्गज अशा प्रकारच्या लोकांची म्हणजे संगीतातले श्रेष्ठ लोकांची फोटो लावलेली. ओंकारनाथ ठाकूर असे सगळे बालगंधर्व किंवा अशी मोठी मोठी तुमचे पलुस्कर, डी.व्ही. पलुस्कर, त्याच्यानंतर पुन्हा अब्दुल करीम खान साहेब, हे असे सगळे संगीतातले मोठे मोठे त्यांचे फोटो लावले. ते पाहत बसायचं. माडीवर जरा चक्कर मारली. आणि मग तिथे एका माणसानं विचारलं की का हो म्हणलं इथं जर कार्यक्रम करायचा असला स्वतंत्र तर त्याच्याकरता काय करावं लागतं. ते माझ्याकरता म्हणले फॉर्म भरावा लागतो. मग कसला फॉर्म आहे, कशाचे फॉर्म असतात. मग हे त्यांनी सांगितले लोकसंगीताचे फॉर्म कसे असतात, अमुकीचे फॉर्म कसे असतात, तमुकीचे फॉर्म कसे असतात. ठीक आहे म्हणलं. मग एक लोकसंगीताचा एक फॉर्म मिळेलच. मग त्यांना सांगितलं असं असं मी फॉर्म आणलेला आपण भरून पाठवूया. तर म्हणलं कसं काय पाठवायचं तिथे. काय नाही म्हणलं फॉर्म भरून पाठवू आणि ऑडिशन आली की ऑडिशन द्यायचं आणि मग आपल्याला कार्यक्रम तिथं सादर होतील. ठीक आहे. मग त्या पद्धतीचा तो फॉर्म भरला, पाठवलं. त्यांना पत्र आलं ऑडिशनला या पुणे स्टेशनवर. ते आलं ते राम भरोसे पत्त्यावर. त्यांचं हॉटेलच होतं ना. राम भरोसेच्या पत्त्यावर आलं तर काकाजी होती जी चंदाताईंची तीर्थरू. त्यांना वाटलं हे आकाशवाणीचं पत्र आपल्याकडे कसं काय नाही, काय प्रकार आहे. त्यांना कोणी माहितीच नाही ना हे काय झालेलं तो प्रकार. मग चंदाताईंनी सांगितलं असं आकाशवाणीला ऑडिशनला जायचं, हे करायचं. आता एक गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी आहे की मारवाडी समाजामध्ये स्त्री कधी समाजामध्ये अशा पद्धतीने पुढे कधी आलेली नाहीये लोकांच्या पुढे, भाषणाच्या किंवा कलेच्या किंवा अन्य कुठल्याही प्रकारात. पण चंदाताईंच्या ठिकाणी हे उपजतच गुण असल्या कारणामुळं त्यांच्या या कलेला उत्तेजन देण्याचं काम काकाजीने नंतर पुन्हा दिलं. ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता. ऑडिशन दिली, पहिली ऑडिशन दिली आणि मग तेव्हापासून मग चंदाताईंना तिथं आकाशवाणीवर पहिलं भारूड सादर करण्याचा योग आला. ती संधी आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. मी फक्त निमित्त मात्र बनलो. पण खरे त्यांचे आमचे गुण तिथून प्रगटची जी व्हायला सुरुवात झाली तर ते गुण तो चढता आले इतका चढत गेला, इतका चढत गेला, इतका चढत गेला की त्याची परिणती शेवटी त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये कार्यक्रम करण्यामध्ये झाली. हे आपल्याला माहिती. तत्कालीन राष्ट्रपती आपल्या पाटील ज्या होत्या प्रतिभाताई पाटील, त्यांनी खास त्यांना आमंत्रण करून दिल्लीला राष्ट्रपती भवनामध्ये त्यांचा भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला होता. खास त्यांच्याकरताच त्या गेल्या होत्या तेवढ्या कार्यक्रमाकरता. आणि मग वेळोवेळी मग मात्र चंदा त्यांनी मागं वळून कधी पाहिलंच नाही. मग जी भरारी मारली, जी भरारी, अगदी गरुड भरारी ज्याला म्हणतात अशीच भरारी. महाराष्ट्रातला एकही भाग त्यांच्याकडून असा सुटला नाही की ज्या तिथे गेल्या नाहीत. ते मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा कोकण भाग असो, मुंबई असो, शहरी भाग असो, ग्रामीण भाग असो, जिथे जाईल तिथे चंदा त्यांच्या भारुडाने अगदी मोठा हाहाकार उडवून दिला. हाहाकार उडवून दिला हा शब्द वापरतो मुद्दाम. का? कारण त्यांच्या भारुडाला एवढी मागणी यायला लागली त्यांना उसंतच नाही. पण दुर्दैवाने त्यांच्या मागे परिस्थितीचा रेट असा विलक्षण लागला होता की काही कौटुंबिक काही समस्या, काही स्वतःच्या शारीरिक काही अशा प्रकारच्या समस्या, त्या मोठ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण त्यांनी भारुडाची कास सोडली नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी भारूड, मग ते गावागावच्या नाम सप्ताहामधले कार्यक्रम असोत, कीर्तनाचे कार्यक्रम असोत, लोकांची हरिनाम सप्ताह असोत, तो सप्ताह म्हटलं की चंदा त्यांचं भारूड निश्चित आहे. सप्ताह म्हटलं की चंदा त्यांचं भारूड निश्चित आहे. अशा पद्धतीनं त्यांचं भारुडांचे कार्यक्रम सातत्याने होत गेले. ज्ञानेश्वर महाराज सादर केलेले आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की यातला सर्व संतांनी एक तत्व मांडलेले आहे समाजापुढे, जे वेदाने मांडलेलं आहे, जे उपनिषदाने मांडलेलं आहे, जे शास्त्राने मांडलेलं आहे, जे गीतेने मांडलेलं आहे, तेच प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये सगळ्यात अशा रीतीनं संतांनी आपल्या अभंगातून मांडलेलं आहे, ओवीमधून मांडलेलं आहे, आपल्या काव्यातून मांडलेलं आहे. हे खरं आहे. जी गोष्ट भगवंतांनी गीतेतून सांगितली तीच गोष्ट वेदानेही सांगितलेली आहे, तीच उपनिषदाने सांगितलेली आहे, तीच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे. सर्व भूताच्या अंतरी
हृदय महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो. ज्ञानेश्वर महाराजांचे हे वाक्य किंवा ही ओवी, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान श्रीकृष्णाचं हे गीतेतलं वचन, हे जे तत्व सांगितलंय, सगळी भूत मात्र ही परमेश्वराचीच रूप आहेत. परमेश्वर या चराचरामध्ये सगळ्यात उत्तम अशा प्रकारचा जो काव्य प्रकार निवडलेला होता तो म्हणजे भारुडाचा प्रकार आहे. जी गोष्ट वेदोपनिषदाने आणि संतांनी अभंग ओवीतून सांगितली ती नाथ महाराजांनी भारुडातून विशेष स्वरूपातून सांगितली. आणि भारुड हे असं माध्यम निर्माण झालं की जे लोकांना केवळ करमणूक नाही, केवळ मनोरंजन नाही, तर मनोरंजन होत होत करमणूक करत करत अंतर्मुख करणारं अशा प्रकारचं ते साधन आहे. आणि ती गोष्ट अगदी यथायोग्य रीतीनं आपल्या भारुडातून चंदा ते उभा करत असतात. केवळ ते करमणूक करतात असं नव्हे, तर नाथाने सांगितलेल्या या भारुडाच्या रूपकातून नेमका त्यातला आध्यात्मिक अर्थ काय आहे, नेमका सामाजिक अर्थ काय आहे, नेमका कौटुंबिक अर्थ काय आहे, ही गोष्ट तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत रुजवण्याचं काम सातत्याने ते करत राहिलेलं आहे. हे त्यांचं विशेष योगदान या समाजाला दिलं गेलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण त्यांचे हे उपकार समाजावर आहेत. चंदाताईने हे फार मोठे अशा प्रकारचे सामान्य लोकांच्यावर अशा पद्धतीनं भारुड लोकांच्यामध्ये रुजवून हे कार्य केलेलं आहे. आतापर्यंत भारुडामध्ये काम करणारी सगळी पुरुष मंडळी असायची, पण एका स्त्रीनं भारुडाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये एवढा मोठा अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी दबदबा निर्माण करणं आणि आपली स्वतःची आयडेंटिटी निर्माण करणं हे चंदाताईचं एक वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे. आणि हे चंदाताईंचं हे सगळी गोष्ट, चंदाताईंच्या या सगळ्या गोष्टी हे शब्दबद्ध करण्याचं काम श्रीमान विजयकुमारजी झंवर यांनी केलं. हे आणखी त्यातल्या त्यात विशेष गोष्ट आहे. त्यांनी ही गोष्ट केली. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल. चंदाताईचं संपूर्ण कुटुंबीय त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सहभागी झालेले आहेत. आता ज्यांचा सत्कार झालेला आहे, चंदाताईंच्या कन्या त्या त्यांना साथ देतात. त्या चंदाताईंच्या बहिणी होत्या, त्याही त्यांना साथ देत होत्या. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असतो किंवा स्त्री त्याला अशा रीतीनं स्फूर्तीप्रद ठरत असते. पण इथं मात्र चंदाताईंच्या बाबतीत उलट ठरलेली गोष्ट आहे. यशस्वी चंदाताईंच्या पाठीमागं त्यांच्या पतिराजांचा हात होता. आणि जगदीश प्रसादांनी अशा प्रकारच्या की पिछाडी सांभाळून यांना आघाडीवर अशा प्रकारच्या सगळ्या दृष्टीनं त्यांना कितीतरी गोष्टी पुढं जाण्याकरता आणखी त्या ठिकाणी सोयीच्या करून दिल्या, अनुकूल करून दिल्या. तेव्हा अशा पद्धतीनं चंदाताई हे आपल्या पंढरीचं भूषण आहे. पंढरी नगरीचं फार मोठं भूषण त्यांच्या रूपाने, भारुडाच्या रूपाने त्यांनी अशा प्रकारचं जागृत ठेवलेलं आहे. तेव्हा त्यांचा आजचा हा सोहळा आपल्याला साजरा करण्याचा हा योग येत आहे. प्रेम एक अशी गोष्ट आहे की जी काहीच पाहत नाही, म्हणजे अगदी कोरोना सुद्धा पाहत नाही. अगदी परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, कसं जावं, काय करावं, कोरोना आहे, दुसरी लाट आली, तिसरी येणार आहे, काही वाटेल ते होऊ द्या. पण अंतःकरणामध्ये असणारं प्रेम माणसाच्या ठिकाणी असलं असं ह्या कशालाही जुमानत नाही. आणि ते कशालाही जुमानत नाही याचं प्रत्यंत आजच्या कार्यक्रमावरून आपल्याला येत आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांची उपस्थिती हीच या गोष्टीचं प्रमाण आहे की चंदाताईंच्या प्रेमापोटी आपण सगळे इथे आलेलो आहोत आणि त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या कार्याचा गुणगौरव आपण करत आहोत. फार मोठं योगदान त्यांनी अशा रीतीने समाजाला दिलेलं आहे. समाजावर भारुडाच्या माध्यमातून त्यांनी मोठं उपकृत समाजाला करून ठेवलेलं आहे. तेव्हा केवळ आता इथंच न थांबता, आता सांगितलं त्या भारुडाचं प्रशिक्षणही घेतात, अनेक गोष्टी ते करतात. पुढे शासनाची दृष्टी चंदा त्यांच्याकडे वळली आणि शासनानेही त्यांना अशा प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या सोपवल्या आणि अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक गोष्टीतून काही शासनाने त्यांच्याकडून गोष्टी करून घेतलेल्या आहेत. मला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदजी पवार यांच्या पुस्तकामध्ये चंदाताईंच्या भारुडाचा उल्लेख आहे, त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे अशा मोठ्या मोठ्या राजकारण्यांच्यापर्यंत त्यांचे संबंध गेले. आणि श्रीमंतांनी तर, थोरल्या मालकांनी तर त्यांना त्यांच्या पाठीमागे हिमालयासारखे ते उभे होते. पूर्वीपासूनच त्या घराचा, या घराचा आणि परिचारकांचा संबंध काकाजींच्या पासून होता, पूर्वीपासून तो संबंध होता. पण त्यांच्या पश्चात चंदाताई जेव्हा भारुडामध्ये अधिक अशा प्रकारचे नाव करू लागल्या तेव्हा चंदाताईंना थोरल्या मालकाने खूप मोठं अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. नडीआडीला ते त्यांच्या पाठीशी उभा राहिले. काही गोष्टी त्यांच्या, आता मी सगळ्याच गोष्टी इथे सांगता येण्यासारख्या नाहीत, बोलता येण्यासारख्या नाहीत. पण गोपाळपूरचा असणारे इंदिरा हाऊसिंग सोसायटी असो
किंवा अन्य कुठल्या गोष्टी असोत, या सगळ्या बाबतीमध्ये मालकांचं फार मोठं सहकार्य त्यांना वेळोवेळी लाभलेलं आहे, ते करत राहिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांनी शिक्षण संस्था उभा केली गोपाळपूरची. या सगळ्या गोष्टीमध्ये पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. तेव्हा अशा अनेक गोष्टीमधून चंदाताईंनी बारोडाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे आणलेल्या आहेत. आणि पंढरपुरातील एक अनेक रत्न जे आहेत त्यातलं एक रत्न झंवर साहेबांनी अशा पद्धतीने पुस्तकाच्या रूपाने समाजापुढे आणलेलं आहे. त्याला एक प्रकारची झळाळी प्राप्त करून दिलेली आहे, त्याला उजळवलेलं आहे. तेव्हा आपण सर्वांनी त्यांचं जीवनचरित्र पहा. मी काही त्याचं फारसं तपशील त्याचा सांगत नाही, पुस्तकातला आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येणारच आहे ते. तेव्हा अशा पद्धतीने चंदाताईंनी या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सर्वांना प्रेरणास्पद ठराव्यात आणि आणखीही त्यांच्याकडून हे कार्य घडावं. भगवंताची आशा रीतीने त्यांच्यावर भक्तकाम कल्पद्रुम पुंडरीराय परमात्मा आहेत, त्यांची सतत कृपादृष्टी त्यांच्यावर असावी. ज्या नाथांच्या भारुडाचा ते अशा प्रकारचं आयुष्यभर त्यांनी गजर केलेला आहे, त्या नाथ महाराजांची कृपा त्यांच्यावर असावी. त्यांची अशा प्रकारच्या कृपादृष्टीने त्यांचं जीवन आणखी अशा प्रकारचं आणखी उजळून निघावं, त्यांना दीर्घायुर आरोग्य लाभावं, त्यांना उत्कट अशा प्रकारचं चांगल्यापैकी आरोग्य लाभावं. आणि हे कार्य सातत्याने त्यांच्याकडून घडत राहून पुढच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरावं आणि त्यांनी प्रेरणा घेऊन त्यांच्यापासून काही करण्याची वृत्ती लोकांच्यामध्ये, तरुणांच्यामध्ये निर्माण व्हावी, अशा प्रकारची सद्भावना, शुभेच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी मला आवर्जून त्यांनी या ठिकाणी बोलावलं आणि त्यांच्याबद्दलची मला मनोगत व्यक्त करण्याची संधीही मला त्यांनी प्राप्त करून दिली. याबद्दल मी त्यांचे, त्यांच्या या सगळ्या संयोजकांचे आणि आपणा सर्वांनी माझे 2 शब्द आधी शांतपणे ऐकून घेतले म्हणून आपलेही सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून मी शब्दाला इथे विरमितो. धन्यवाद महाराज. आपण सांगितल्याप्रमाणे खरंच पंढरपूर ही अनेक रत्नांची खाण आहे. कला, साहित्य, अध्यात्म, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रामध्ये पंढरपुरातील नररत्न जन्माला आली. त्यामधीलच एक रत्न म्हणजेच चंदाताई. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूरच्या साहित्य क्षेत्रातील दमा मिरासदारांपासून सुरू झालेली साहित्यिकांच्या शृंखलेमध्ये अजून एक नाव पवनकुमार झंवर यांच्या रूपानं दाखल होत आहे. अशाच या पंढरपुरातील साहित्य रत्नाचंही या पुस्तकाच्या रूपानं आपण परत एकदा स्वागत करतोय. आणि यानंतर मी खराच साहित्यिकांचा आढावा घेणारा, अधिकारवाणीनं आढावा घेणारे लोक म्हणजे पत्रकार असतात आणि पत्रकारातील संपादक असतो. असेच दैनिक पंढरी संचारचे पंढरपूरचे संपादक अनिरुद्धजी बडवे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करा. सरांचा 45 मिनिटांचा तास झालाय आणि जेवण महाराजांनी कानात सांगितल्याप्रमाणे विद्वानांनी फार बोलून ऐकावं, विद्वानांच्या सभेमध्ये फार बोलून फक्त ऐकायचं काम करावं, म्हणून मी अगदी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे, तो हारी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दोन्ही सारवणिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानाची ज्योत ज्या मूर्तीमध्ये सामावलेली आहे ती मूर्ती या पंढरपूरमध्ये परब्रह्म पांडुरंगाच्या रूपाने उभी राहिली. आणि म्हणून ही भूमी खऱ्या अर्थानं ज्ञानभूमी आहे. तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे केवळ तीर्थी धोंडा आणि पाणी नाही तर सज्जनामध्ये आपण धर्म पाहतो, सज्जनामध्ये आपण ज्ञान पाहतो. आणि ह्या ज्ञानाची कूस या शहरानं नेहमी जोपासलेली आहे, उपजलेली आहे. आणि अनेक विद्वानांच्या संगतीमध्ये आपण हा इतिहास आतापर्यंत अनुभवत आलोय. चंदाताई तिवाडी हा या देखील याच संस्कृतीचा आणि या परंपरेचं एक संवाहक आहेत, एक प्रचारक आहेत. आणि ही ज्ञानाची पेठ, ही ज्ञानाची कूस अशा संवाहकांच्या माध्यमातून आपल्याला पुढे न्यायचे, ही परंपरा पुढे न्यायची. परंतु या परंपरेला पुढे आणणारे पवनकुमार झंवर यांच्यासारखे देखील समाजप्रिय आणि समाजभूषण असे समाजहृदयी प्रतिनिधी या समाजाचं भूषण आहे. आणि ती देखील या पंढरपूरची खरी श्रीमंती आहे. म्हणून आजचं व्यासपीठ हे खऱ्या अर्थानं श्रीमंत व्यासपीठ आहे असं मानलं पाहिजे. की चंदाताईंच्या या प्रकाशन सोहळ्याला, या कार्यक्रमाकरता धर्माधिष्ठान आहे. आणि ज्या कार्याला धर्माधिष्ठान आहे त्याला कधी पराजय नसतो. आदरणीय माऊलींच्या प्रतिनिधीचं सोहळ्याचं संचालन करणारे आपले राणा महाराज आहेत. तुकोबारायांच्या संदर्भामध्ये ती परंपरा पुढे नेणारे देहूकर महाराज आहेत. वैकुंठवासी माणकोजी बोधलेंची परंपरा महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा संगम साधून एक राष्ट्रीय स्तरावरती काम करणारी परंपरा पुढे नेणारं काम आदरणीय जयवंत महाराज बोधले महाराज करतायत.
आणि या सगळ्याला एक राजाश्रय या पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून आहे, परिचारकांच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून या सर्वांचा मेळ घेऊन पुढे जात असताना हा आनंद सोहळा आपण सर्वांनी साठवावा आणि आपण देखील या परंपरेचे संवाहक सर्वजण व्हावं अशी प्रार्थना व्यक्त करतो आणि या समारंभाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. महाराजांनी आणि अनेक मान्यवरांनी उल्लेख केला आणि सर्वांनाच परिचित आहे की चंदाताईंचं भारूड थेट राष्ट्रपती भवनामध्ये झालं. भारताच्या तत्कालीन महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आवर्जून चंदाताईंना भारुडासाठी राष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं. चंदाताई दिल्लीला गेल्या. राष्ट्रपती भवनामध्ये चंदाताईंचं आगमन झालं. राष्ट्रपतींच्या दालनात चंदाताईंचा भारुडाचा कार्यक्रम होणार. सर्व सामग्री आणि सर्व तयारी पूर्ण झाली होती. चंदाताईंना कुणीतरी विचारलं की राष्ट्रपतींसमोर तुम्ही काय सादर करणार? तर म्हणल्या मराठी राष्ट्रपती आहेत, मी त्यांच्यासमोर माझा बुरगुंडा सादर करणार. चंदाताईंनी बुरगुंडासाठी लागणारी बाहुली हातात घेतली आणि राष्ट्रपती भवनात निघाल्या. राष्ट्रपतींची सुरक्षा मोठी असते. चंदाताईंना त्या दालनाच्या दारात अडवलं गेलं. तुम्हाला आत जाता येणार नाही, ही बाहुली आत नेता येणार नाही, राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही बाहुली योग्य नाही. त्यावेळेस चंदाताईंनी सांगितलं, मी जर आत जाणार असेल तर या बाहुली बरोबरच जाणार, नाहीतर मी काय आत जाणार नाही. तुम्ही कोणही असा, ही बाहुली, हा बुरगुंडा हा माझा देव आहे, ही माझी कृती आहे, हा संत एकनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे, हा संत माऊलींचा आशीर्वाद आहे, हा भगवान पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, तो घेऊनच मी जाणार. यानंतर तेथील सचिवांनी त्या बाहुलीची शहानिशा केली आणि चंदाताईंना बाहुली घेऊन आत जाण्यास परवानगी दिली. राष्ट्रपतींच्या समोर बुरगुंडा सादर झाला. देशाच्या पहिल्या व्यक्तीसमोर बुरगुंडा सादर झाला आणि तो बुरगुंडा जाणून घेणाऱ्या दुसरं तिसरं कोणी नाही, एक मराठी व्यक्ती असणाऱ्या आपल्या प्रतिभाताई पाटील होत्या. त्यांनी चंदाताईंचं मोठं कौतुक केलं. आदराने चंदाताईंना स्वतःच्या जवळ बोलवून त्यांच्या समवेत फोटो काढून घेतला. अनेक जण जातात, राजकीय पुढारी तर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबत फोटो काढायला प्रयत्न करत असतात, पण चंदाताई या एकमेव आहेत की त्यांना राष्ट्रपतीने स्वतः बोलवलं, तुम्ही या, मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. अशा खऱ्या अर्थानं भारुडातील वादळ म्हणून संपूर्ण देशभर आणि जगभर वावरणाऱ्या चंदाताई तिवाडी यांना मी आमंत्रित करतोय की आपण भारुडात तुम्ही कशा सापडल्या याबद्दलचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय चंदाताई तिवाडी. आदरणीय हरिभक्तपरायण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयवंतजी बोधले महाराज, आदरणीय संत तुकाराम महाराजांच्या वंशातील देवघर महाराज बाळासाहेब, पत्रकारांचे आणि विशेषतः आमच्या बाळाकाकांच्या बडवे परिवारातून आमच्या कौटुंबातल्या असल्यासारखेच ते प्रतिनिधी, काही कारणास्तव आज बाळाकाकांना ताप आल्यामुळे ते येऊ शकले नाही, तेव्हा अनिरुद्धजी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे मला पुस्तकात उतरवणारं, माझ्या जीवनाला कळस चढवणारं कार्य करणारे जे छोटेसे हात, त्याच्या विचारातून त्या पुस्तकात त्याने अक्षर उतरवण्याचं काम केलं, तो आमचा सर्वांचा लाडका पवनकुमार समोर. वास्तविक हे काम वाना काकांनी मानसीला सोपवलं होतं. मानसीताईंनी बरंच माझं मटेरियल सुद्धा गोळा करून नेलं होतं. वाना महाराज त्यांना बोलले होते मानसीताईंना की हे काम तू कर, पण चंदादेवीवरती पुस्तक होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या मानसीताई आज याच कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आणि प्रकाशन म्हणजे ज्या सुनानी
सोनाली आमच्या परिचारक कुटुंबातली अरुण मालकांची कन्या. खूप लहानपणापासून तिने मला पाहिलेलं, अनुभवलेलं. परंतु त्या प्रकाशनाच बरंच अवघड नाव आहे, कॉन्टिनेंटल. त्या प्रकाशनाची ती इतकी सुंदर प्रतिनिधी आणि ते सगळं काम पाहतीये. आणि त्यामुळे या पुस्तकाला एक आगळं वेगळं, जसं सोनं ओतल्यानंतर मूशमध्ये ते तापवलं जातं, पण त्याला नक्षीकाम करताना, घडवताना, त्या जेव्हा डिझाईन बनते तेव्हा त्या दागिन्याला एक वेगळं स्वरूप येतं. तसं त्या माझ्या सोना कुलकर्णींनी, परिचारकांची कन्या, तिने या पुस्तकामध्ये एक नक्षीदार त्या दागिन्याला नटवलेलं आहे. आणि नुसतं नटवलं नाही तर तिने ह्याने पाठवलेलं, पवनने पाठवलेलं मटेरियल तिने जेव्हा सगळं हाताळलं, वाचलं, तेव्हा त्या ठिकाणी तिने मला फोन केला की खरंच चंदा त्या, आम्ही तुला लहानपणापासून पाहत होतो, पण एवढं काही तुझं जीवन असेल या पुस्तकाने मला दाखवून दिलं आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडलेलं आहे आणि आम्ही नक्की छापणार आहोत. त्याच्या प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी विनयाताईंना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्या संपूर्ण व्यासपीठाचे मी मनपूर्वक स्वागत करते, धन्यवाद देते की आपण एवढ्या कोरोना काळामध्ये आम्हाला इतका मोठा सन्मान दिला आणि श्रोत्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रेम भरभरून या ठिकाणी आमच्यावरती ओतण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा उपस्थित सर्व माझे कुटुंबीय, पवन जमरचे कुटुंबीय, त्याचे वडील, आई, विशेषतः पवन कुमारच्या आजीने माझा पंढरपुरातला एकही कार्यक्रम सोडला नाही. इतक्या थकलेल्या होत्या तरी त्या मंदिरात यायच्या, जिथं कार्यक्रम आहे तिथं येऊन उपस्थित राहायच्या. आवड माणसाला किती सवड देते हे पवन कुमारच्या माध्यमातून मला कळलं. कारण मी मानसीला सापडले नाही आणि खूप जणांची इच्छा होती की चंदाताई तुमच्यावरती फिल्म झाली पाहिजे, तुमच्यावरती एक पुस्तक लिहिलं पाहिजे, डॉक्युमेंटरी झाली पाहिजे. असे बरेच काही मुंबईपासून ते बारामती, पंढरपूरपर्यंत माझ्याबद्दलचं प्रेम असणारे शब्द आणि व्यक्तता ते आपल्यातून करत होते. पण मी त्यांना वेळ देऊ शकत नव्हते, मी त्यांना सापडत नव्हते. पण गेल्या 2 वर्षापूर्वी, आज बरोबर 2 वर्ष होत आहेत, मिस्टर जगदीश प्रसादजी त्यांचा देहांत झाला याच गंगा दशमी दिवशी. आणि एक 10-12 दिवसामध्ये पवन कुमार आपल्या आजींना भेटवायसाठी माझ्या घरी आले. तत्पूर्वी त्याच्या मनात चलबिचल सारखी चालू होती. त्याच्या अमेरिकेची वारी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये आम्ही पाहुणे म्हणून होतो आणि मी सहज बोलून गेले की काम खूप करू शकतो माणूस, पण स्वतःला ते मांडता येत नाही, लिहिता येत नाही. आणि तेवढा शब्द पवन कुमारने पकडला आणि मला येऊन भेटला. म्हणाले की ताई तुमच्यावरती मला काही लिहायचंय. मी म्हटलं हाय मानसी सारखा, आणि जसे मुलाखत घ्यायला येतात पत्रकार तसा एक 4-8 दिवस येईल आणि काय थोडंफार मटेरियल घेऊन आपला परत हा जाईल. कारण याचा पेशा इतका, व्यवसाय त्याचा कठीण आहे. सीए अकाउंटंट म्हणजे व्यापारी लोकांचे हिशोब ठेवणं. त्या हिशोबाच्या डोक्याच्या गोंधळामध्ये चंदाताई कुठे एवढी आणि कशी साठवायची. आणि म्हणून मी पण जास्त काही अंतकरणातून त्याला काही बोलले नाही. पण तो जेव्हा माझ्याकडे आला तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो आधी भारुडाच्या शिबिराच्या उद्घाटना दिवशी आला. कार्यशाळा आमची गेली 10 वर्ष सुरू आहे
मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर इथून खूप सुशिक्षित विद्यार्थी, प्रोफेसर आहेत, प्रिन्सिपल आहेत, शिक्षक आहेत. PhD भारूड ह्या विषयावरती आमच्या त्या शिबिरामध्ये येऊन तिनं प्रोजेक्ट तयार केला. आता परवा जळगावच्या एक आणखीन प्राध्यापिका, त्यांनी तर हट्ट धरलाय, प्रोजेक्ट तर केलाच केला. ते मी म्हटलं बाई कोरोना आता सध्या काही येऊ नको. आपल्या महाराष्ट्रात मध्ये, भारतामध्ये आपल्या भाषेची लोक तर हे करतीलच, पण लंडन वरून एक विद्यार्थिनी माझ्याकडे याचा अभ्यास करण्यासाठी आली. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण सगळंच काही पुस्तकात मांडता येत नाही आणि सगळंच काही या माईक वरती सुद्धा बोलता येत नाही. शब्दांच्या पलीकडे गेलेलं पण माझ्या जमिनीवरती पाय ठेवणारं, पांडुरंग कृपेने मला सहकार्य लाभलेलं श्रीमंतांचं जे काही सहकार्य होतं आणि त्यांच्या सानिध्यात राहून, त्यांच्या विचाराशी समरस राहून मला इतकं लहान होता येईल तितकं मी लहान होण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे मोठ्या मालकांमुळं. की मला असं वाटायचं इतकी मोठी व्यक्ती, इतकं मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रातच नाही भारतात त्यांचं नाव. राष्ट्रपती महामहिम शंकरदयाल शर्मा यांना हेलिपॅड वरती मी स्वागत करावं ही मालकांची इच्छा. आणि त्या काळामध्ये शर्मांच्या स्वागताला त्यांनी आधी मला पुढे ढकललं. सूर्य उगवला सुद्धा नव्हता, पहाटे 6 वाजता राष्ट्रपती महामहिम शंकर दयालजी शर्मा आणि त्यांच्या महापूजेला सुद्धा मला मंदिरात उपस्थित करायला त्यांनी संधी द्यावी. आणि हा जो त्यांच्याबरोबर वावरलेला जो प्रवास आहे, मग तो माझ्या सोसायटीच्या माध्यमातून असो, हायस्कूलच्या मान्यतेच्या माध्यमातून असो, एखाद्या गोरगरिबाच्या कामाच्या माध्यमातून असो, त्यांनी मला इतकी काही पदव्या दिल्या. जिल्हा नियोजन कमिटीवरती मी सदस्य होते, संजय निराधार कमिटीवर सदस्य होते, नियोजन कमिटीमध्ये होते. कार्य आज मला या पुस्तकाचं काही वाटत नाहीये, कारण ते नाहीये, हे सगळं शून्य आहे. त्यांना खूप वाटत होतं मी आणखीन मोठं व्हावं. मला एक प्रसंग आठवतो. बाळासाहेब हारदास नारदीय कीर्तनकार, पुसदला आमच्या दोघांचा कार्यक्रम 3 दिवस होता. बाळासाहेबांचं कीर्तन आणि माझं भारूड. महारुद्र अभिषेकाचा खूप मोठा उत्सव सुधागरजी नाईक यांच्या उपस्थितीत होता आणि तिथं मी भारूड आणि कीर्तन करून बाळासाहेबांच्या बरोबर एकाच निवास केंद्रात होतो आम्ही. तिथून आल्यानंतर बाळासाहेबांनी मालकांना सांगितलं की चंदाताईंनी काय तिथं 3 दिवस भारूड केले, आजचं उद्या नाही, उद्याचं परवा नाही, कमाल आहे म्हणले या पोरीची. बाळासाहेबांना मालकांनी इतकं चिडवलं, अरे तुम्ही काहीच नाहीये, तुम्ही कीर्तनकार असून सुद्धा अजून पंढरपुरातच आहात, ही पोरगी कुठं पोहोचली आहे. हे गौरवास्पद असे शब्द त्यांचे आणि हे सगळं माझ्या समोर चाललं होतं. मी म्हणलं काही नाही आहे, तुम्ही कशाला उगी इतकं कौतुक करताय. आणि या सगळ्या प्रवासामुळं, त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळं मी खूप लहान होत गेले. मला अजूनपर्यंत वाटायचं की मी अगदी खेळणारी बागडणारी चंदाताई मालकांच्या पुढं, मी कधीच मोठी होऊ नये. पण आज पवन कुमारनी या शब्दांकनातून तुमच्या सगळ्यांच्या समोर मला मोठा करण्याचा प्रयत्न केला. पण मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते की मी अजूनही अशीच अल्लड राहावी, अजूनही अशीच लहान राहावी आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामध्ये
बांधून मी खूप छोटी असावी एवढंच मला या ठिकाणी सांगू असं वाटतं. मला एकच म्हणजे हा खेळ नव्हे एकल्याचा. जसं बाळासाहेबांनी व्यासपीठावरती उपस्थित राहून आम्ही ज्यांना बाळू म्हणून खेळायचं त्यांच्याबरोबर छोटे, त्यांनी आकाशवाणीपासून माझ्या या जीवनाचा प्रवास सांगितला. पण माझ्या भारुडात बोधले महाराजांच्या सप्त्यामध्ये मला वाटतं तुमच्या ते गाव कोणतं, धामणगाव. धामणगाव मध्ये माझा कार्यक्रम होता आणि हरिभक्तपरायण जयवंत महाराज खूप छोटे होते, या मुला एवढे होते आणि ते माझ्या भारुडात येऊन नाचायचे मध्ये मध्ये, प्रत्येक भारुडात येऊन नाचायचे. आज ते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेव्हा आहेत तेव्हा मला माझं हृदय खूप असं हे लावून जाते. तेव्हा या ठिकाणी मला काय बोलावं हे अजूनही सुचत नाही. खूप जीवनाचा प्रवास आणि सगळ्यांनी मला सहकार्य केलेलं आहे, समाजाने मला सहकार्य केलेलं आहे, माझ्या सासरच्या माहेरच्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. विशेषतः गोपाळपूरकरांनी मला स्वीकारून मला एवढा मोठा मान दिलेला आहे. मी तिथं गेल्यानंतर महाराज मंदिरामध्ये सप्ताह चालू झाला, नाहीतर नुसता एक विणा असायचा. 7 दिवस एक विणा उभा राहायचा. आम्ही तिथं शाळेच्या विद्यार्थ्यांपासून 7-7 दिवसाचा गोकुळाष्टमीचा सप्ताह दिलीप भाऊंच्या हाताला धरून सांगायचं की नाही आम्हाला सप्ताह करायचा आहे. आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा हा सप्ताह गोकुळाष्टमीचा आम्ही त्या ठिकाणी बरेच वर्ष केला. अजूनही गोकुळाष्टमीला मला भारुडासाठी तिथं रात्रीचा जागरणासाठी सन्मान दिला जातो. हे खरं त्या काळामध्ये जनाबाईंना मिळालं नाही, ते भाग्य मला मिळालं. त्या जनाबाईंच्या आठवणी, तो परिसर, जनाबाईंना दाखवलेलं गोकुळ आणि त्या गोवर्धन पर्वताचा तो टेकडीचा भाग आहे त्याच्यावरती ती बांधलेली 150 कुटुंब आणि त्यावरती मला करण्याचं भाग्य लाभलेला भागवत ग्रंथाचा पारायणाचा आज समारोपीय कार्यक्रम आज काला आहे. हे दुसरं भागवत पारायण त्या ठिकाणी होत आहे. आणि खरं मला असं वाटतं की मला कुठली दृष्टच लागू नये, माझ्या हातून अशीच कार्य होत राहावेत. माझ्या मैत्रिणी कमलताई तोंडे, ही दोस्ती तुटायची नाही. परवा एका आमच्या विद्यार्थ्यांनी, आम्ही दोघी जणी गाडीवरून नेहमी, तुम्ही सगळ्या पंढरपूरकरांनी पाहिलेलं आहे, कमलताईंनी गाडी चालवावी आणि मी मागं बसावं. मला गाडी शिकूच दिली नाही त्यांनी कधी. आणि माझ्या एका विद्यार्थ्यांनी परवा आमच्या पाठीमागून तो कसा काय आला आणि आम्ही दोघी जणी गाडीवरून चाललो होतो, तर त्यांनी मोबाईल मध्ये शूटिंग केलं आमच्या दोघींच आणि त्याला टाकलं ही दोस्ती तुटायची नाही. आणि त्याला गाणंही टाकलं त्यांनी इतकं आणि ते फेसबुकवर टाकलं. मला माहितच नाही. कमलताईंचा फोन आला, चंदाताई काय आहो, कुणी केलं हे? मला किती पाहुण्यांचे फोन यायला लागलेत. मग मी बघितलं मोबाईल मध्ये, तर अशा खरंच दोस्ती, मैत्री, प्रेम, आदर, श्रद्धा हे शब्द आपण फक्त ऐकत असतो, वाचत असतो, परंतु मला अनुभवता आले. शोभाताई बडवेसारखी एक कुमारिका, परंतु आमच्या मैत्रीमध्ये सहजासहजी गुंतत गेली आणि तिच्या माध्यमातून गंगा शिक्षण प्रसारक मंडळ आमच्या हरिद्वारच्या प्रवासामध्ये त्याची निर्मिती झाली, ते जन्माला आलं आणि गंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिवण क्लास करता करता आज शोभाताई सचिव आणि मी उपाध्यक्ष म्हणून त्या संस्थेचं काम पाहते. ते मालकांच्या कृपेने
त्या हायस्कूल 5वी ते 10वी गोपाळपूरच्या माळावरती उपस्थित आहे. पत्रकारांनी, लेखकांनी, अभ्यासकांनी मला खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी याच प्रेमापोटी आपण सगळे उपस्थित राहिलात, त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि मला आपल्या मर्यादेत राहून जे काही समाजासाठी करता आलं ते करण्याचं भाग्य मला लाभलं आणि अजूनही मी करत राहू. आता सध्या मी आपल्या पंढरपुरातून बाहेर आहे. मी आत्मा मालिक ध्यानपीठ अध्यासन केंद्र कोकमठाण शिर्डीपासून 5 किलोमीटरवर अंतरावर आहे. मी गेली 4 महिने झाले तिथं मेडिटेशन आणि ध्यान साधनेसाठी राहिलेली आहे. आणि तिथं विद्यार्थ्यांना शिकवायसाठी मला तिथं खूप आग्रह करून ठेवून घेतलेला आहे. आणि तिथं मी भारूड शिकवते विद्यार्थ्यांना. तर आज त्यांच्याबरोबर आत्मा मालिक जंगली महाराजांच्या माध्यमातून 1993 पासून मी त्यांच्या सानिध्यात फक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून होते, भारुडाच्या माध्यमातून मी त्यांच्याबरोबर प्रवासात राहिले. आणि आज मला त्यांनी त्या ठिकाणी एक संत म्हणून ठेवून घेतलेला आहे. तो आदर एक तिथं सन्मानित मला केलेला आहे. आणि त्यांच्याच बरोबर मला मलेशिया, सिंगापूर आणि दुबई या परदेशात कार्यक्रम करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांच्या चरणामध्ये मी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांना आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक आणि पुनश्च पवन कुमार आणि व्यासपीठ आणि आपण आलेले सर्व श्रोते आणि विशेष निवेदक ज्यांनी गेल्या वर्षी कोरोनामध्ये ऑनलाईन माझी एक मुलाखत घेतली होती सोलापूरसाठी, तर ह्या निवेदकांचे आणि सर्व पत्रकारांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते. धन्यवाद. आत्मा मालिक. धन्यवाद चंदाताई. खरं तर चंदाताईंच्या मनोगतातून त्यांनी जे सांगितलं की मला लोकांनी उभा केलं, त्यामध्ये मोठ्या मालकांपासून अनेकांचा सहभाग हिरिरीनं होता. खरं तर हे सांगण्यासाठी सुद्धा खूप मोठं मन लागतं. आपण मोठं झाल्यानंतर आपण किती मोठे आहोत हे सांगण्यासाठीही मन मोठं लागतं. तुम्हाला पुस्तक रूपातून पवन कुमार यांनी मोठं केलंय, पण तुमच्यातील मोठेपणा 1-2 छोट्या किस्स्यांमधून सांगतो. लोककलावंतांचं एकदा संमेलन भरलं होतं. त्या संमेलनामध्ये अनेक शाहिरांची पोवाडे सुरू होते. ते पोवाडे सुरू असताना व्यासपीठावरील निवेदकानं सांगितलं की यानंतर चंदाताईंचं भारूड होईल. चंदाताई व्यासपीठावर गेल्या, भारूड झालं. समोर शाहीर विठ्ठल वाघ बसले होते. विठ्ठल वाघांनी सांगितलं, चंदाताईंचं भारूड संपलं, चंदाताई खाली आल्या. विठ्ठल वाघांनी सांगितलं की मला पुढच्या जन्मी या मातेच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. त्या म्हणजे आपल्या चंदाताई. खरं तर चंदाताईंना अनेक पुरस्कार मिळाले. हे राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत त्यांनी मजल मारली. पण मला वाटतं विठ्ठल वाघांच्या शब्दातून आलेला पुरस्कार हा त्यांच्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी खूप मोठा होता. अशीच एक दुसरी आठवण, आपल्या सोलापूर विद्यापीठाचा प्रतिवर्षी युवा महोत्सव मोठ्या थाटामाटात होतो. गोपाळपूरच्या स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वर सुद्धा युवा महोत्सव झाला. त्या युवा महोत्सवामध्ये वेगवेगळ्या रंगमंचांना नावं दिली जातात. एका हयात असलेल्या व्यक्तीचं नाव देणारी पहिलीच घटना सोलापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात घडली. सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य रंगमंचास भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी असं नाव देण्यात आलं. आणि विशेष त्याच्या पुढचं होतं, आपलं नाव दिले म्हणून चंदाताई कार्यक्रम बघायला आल्या. विद्यार्थ्यांनी त्यांना आग्रह केला की चंदाताई तुमचं भारूड झालं पाहिजे. अनेक महाविद्यालयीन, साधारण जिल्ह्यातले 3000 विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांनी आग्रह केला आणि चंदाताईंनी स्वतःच्या नावानं उभा असणाऱ्या रंगमंचावर उभारून भारूड केलं. मला वाटतं यापेक्षा त्यांच्या मनाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा दुसरा मोठेपणा असू शकत नाही. याच चंदाताईंबद्दल आणि त्यांच्या या कार्याबद्दल आणि त्यांच्या या पुस्तकाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आमंत्रित करतोय प्रणवजी परिचारक यांना. आमचे तरुण सहकारी मित्र CA पवन कुमार जव्हर
यांनी लिहिलेल्या भारुडातील वादळ छंदाताई या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण आदरणीय जयवंत महाराज बोधले, तुकाराम महाराजांचे वंश परंपरा पुढं कार्यान्वित सुरू ठेवलेली हरिभक्तपरायण आदरणीय देवकर महाराज, माझ्या लहानपणापासूनच्या मार्गदर्शिका आदरणीय चंदाताई तिवाडी, आदरणीय मानसीताई केसकर, आदरणीय विनय काकू, आदरणीय विजय शेठ जमवार, उपस्थित साहित्य कला व आदरणीय चंदाताईंवर प्रेम करणारे उपस्थित सर्वजण, चंदाताईंबद्दल काय बोलावं माझ्यासारख्याने अशी परिस्थिती आहे. कारण लहानपणापासून आजी आणि नातवाचं कसं नातं आहे तसं माझं आणि त्यांचं आहे. आजच्या समारंभाला खऱ्या अर्थाने आदरणीय सुधाकर आजोबांची आणि आदरणीय वाना आजोबांची आठवण होते. कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होतोय हे खरं म्हणजे मान्यच नाही. कारण 6-7 दिवसापूर्वी आदरणीय चंदाताईंचा मला फोन आला होता, त्यावेळी हा विषय झाला. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मी लहान असल्यापासून चंदाताईंच्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो. अगदी लहानपणी मला कडेवर घेऊन सुद्धा बुरगुंडा सादर हा त्यांनी केलेला. त्यामुळं किती बोलाल तेवढं कमी. कारण आज खऱ्या अर्थाने आजोबांची आठवण होतीये. समाजाची खऱ्या अर्थाने तळमळ आणि समाज प्रबोधनाचा घेतलेला ध्यास हा चंदाताईंकडे बघून आपल्याला सातत्याने जाणवतो. पंढरपूर मधले अनेक कलावंतांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव उंचावलंय, परंतु कलेच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून एक दीपस्तंभासारखं काम राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पंढरपूरचा नावलौकिक आदरणीय चंदाताईंच्या माध्यमातून झाला. आणि भारुड म्हणलं की चंदाताई हे जे एक समीकरण जे तयार झालं त्याच्यात स्वर्गीय सुधाकर आजोबा, स्वर्गीय वाना महाराज उत्पाद हे दोघंही या कार्यक्रमाला उपस्थित होते. आजपर्यंत त्यांना मिळालेले पुरस्कार नावलौकिकाच्या वेळी हे दोघंही अतिशय प्रेमानं तळमळीनं चंदाताईंचं फोन करून समक्ष भेटून अभिनंदन करायचे. परंतु आज त्यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आज ते उपस्थित नाहीत. ही खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी मोठी उणीव आहे. त्यामुळे आदरणीय चंदाताईंनी जे जीवनाचं सोनं या पूर्णपणे समाजासाठी केलं, त्याच्यामध्ये मग शैक्षणिकच्या असेल, कलेच्या माध्यमातून असेल, गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम असेल, हे खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून येऊन या ठिकाणी त्यांनी करून दाखवले. राष्ट्रपती भवनाचाही उल्लेख या ठिकाणी झाला. खरं म्हणजे आपल्या कलेच्या क्षेत्रातील पंढरपूरचं भूषण हे आदरणीय चंदाताईंना माझ्यासारखा कार्यकर्ते इथून पुढच्या पिढीला खऱ्या अर्थाने निर्णायक ठरेल अशा प्रकारचा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो. त्याचबरोबर स्वर्गीय काकाश्रींचे आज पुण्यस्मरण आहे, त्यामुळे त्यांच्याही पवित्र आत्म्यास मी विनम्र अभिवादन करतो. पुन्हा एकदा या अशा चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल संयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. आमचे सहकारी मित्र पवन शेटने एक चांगल्या प्रकारचा समाजातला हिरा ओळखून या ठिकाणी पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा एक चांगला प्रयत्न केलाय. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं पवन शेटना, त्यांच्या जवळ कुटुंबियांना
मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं पांडुरंग रुक्मिणीच्या चरणी हीच प्रार्थना करतो की चंदाताईंना उत्तम आरोग्य लाभावं आणि त्यांच्या हातून समाजाची चांगली कामं किंवा सेवा ही इथून पुढच्या कालावधीमध्ये घडावी. त्यांनी दिलेला वसा वारसा पुढं संध्याताई कुटुंबीय सक्षमपणे चालवत आहेत. त्यामुळे या सगळ्या वाटचालीस मी परिचारक कुटुंबियाच्या वतीनं पांडुरंग परिवाराच्या वतीनं मनापासून या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर चंदाताईंच्या भरोडामध्ये चंदाताईंनी आता सांगितल्याप्रमाणे आदरणीय जयवंत महाराज बोधले बालपणी नाचले होते. तसा आता उल्लेख झाला की प्रणवजींना त्यांनी काखेत घेऊन बुरगुंडा गायला होता. त्यांच्याच कार्यक्रमामध्ये सामील झालेले जसं बाळासाहेब महाराज देहूकर आहेत की त्यांच्या भजनी मंडळात त्यांनी पखवाज वाजवला होता. अशी सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. चंदाताईंच्या कार्यक्रमामध्ये चंदाताईंना आजपर्यंतच्या प्रवासात साथ देणारी ही सारी मंडळी आज त्यांच्या सोबतच व्यासपीठावर बसलीत. हाच खरं तर त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा मोठेपणा आहे. त्याच चंदाताईंच्या आयुष्यावर आणि भारुडातील वादळ चंदाताई या पुस्तकावर प्रकाश टाकण्यासाठी व अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी आमंत्रित करतोय हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले यांना. धन्य दिवस आजी डोळ्याला धला, आनंद देखिला धनीवरी. सोनियाचा दिवस आज अमृती पाहिला, नामा आठविता रूपी प्रगटभय झाला. पवित्र भूमी पंढरी क्षेत्रामध्ये आज भारुडातील वादळ चंदाताई या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित परमादरणीय श्री संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज माझे गुरु हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज देहूकर सर, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण राणा महाराज वासकर, त्याचबरोबर आमचे मित्र आणि पांडुरंगाचे प्रतिनिधी परमादरणीय श्री अनिरुद्धजी बडवे, प्रणवजी परिचारक मालक, चंदाताई, केसकरताई, परिचारकताई आणि या पुस्तकाचे लेखक आदरणीय पवन कुमारजी. या पुस्तकावर आणि ताईंवर प्रेम करणारे असंख्य इथं उपस्थित असणारे बंधू भगिनी. मी मुद्दाम असंख्य हा शब्द वापरलाय, मी त्याचा खुलासा पुढे करेल. खरं तर पवन कुमारजी आणि ताई ज्यावेळेस मला आमंत्रण द्यायला आल्या त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की असा हा पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही उपस्थित राहावा. पण इथं आल्यानंतर अचानक माझ्याकडे ही अध्यक्षपदाची जबाबदारी कशा पद्धतीने आली मला माहीत नाही, पण आल्या आल्या मला अध्यक्ष म्हणून सांगण्यात आलं. तसा अध्यक्षपदाचे कोणतेही गुण माझ्याकडे मोठेपणा नाही, फक्त शरीराचा सोडला तर. पण तरी सुद्धा ही जबाबदारी माझ्याकडे आली. अध्यक्षीय समारोप करण्या इतका मी मोठा नाहीये, परंतु ताईचा एक चाहता आहे, ताईचा एक भक्त आहे आणि माझं लहानपण ज्या ताईंनी पाहिलं त्यामुळे त्यांच्याकडे पाहत पाहत आपणही आपल्या जीवनाची वाटचाल करावी अशा पद्धतीचा विचार करणारा एक सामान्य मी नागरिक आहे. ताईंच्या संबंधाने इथं सर्वजण वेगवेगळ्या अंगाने इथं बोलून गेले. खरं तर मला पुन्हा लहानपणाची आठवण येते की आम्ही लहानपणी भजनाला जायचो आणि गेल्यानंतर मोठी मंडळी जी असतात ती अभंग म्हणू द्यायची नाहीत आम्हाला. थांब म्हणायचे, थांब म्हणायचे. ते स्वतः सगळे म्हणायचे आणि सगळं अभंग म्हणून झाल्यानंतर मग म्हणायचे आता म्हण. आता मला म्हटलेले अभंग म्हणून गेल्यानंतर काय म्हणावं आम्ही. तशी परिस्थिती माझी आता झाली. मी जे काही डोक्यात ठेवून आलेलो होतं ते सगळं झालं आता. कारण मला उपस्थित म्हणून मला आमंत्रण दिलं. सगळे जे काही मुद्दे मी काही एवढे 2 दिवसापासून विचार करत एका ठिकाणी बोलायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. मी सगळे मुद्दे केसकरताई, मानसीताई मी डोक्यात सगळं झालं, काही राहिलं नाही आता फक्त कार्यक्रम संपला असं जाहीर करायचं नाही आता. पण खरं तर मगापासून हा छोटेखानी कार्यक्रम थोडक्या लोकात अशी भाषा मगापासून येते.
आदरणीय सरांनी तर खूप छान पद्धतीने सगळा जीवन आलेख ताईंचा आपल्या समोर मांडला. आज बडवे महाराज इथं बाबा येणार होते, परंतु त्यांच्या काही तब्येतीच्या तक्रारीमुळे आदरणीय आमचे अनिरुद्धजी इथं आलेले आहेत. आदरणीय पूज्य श्री बाळासाहेब महाराज इथं आहेत. राणा महाराज इथं उपस्थित होते, काही कारणामुळे ते गेले. मला असं वाटतं की आषाढी वारीच्या अगदी आता आषाढी वारीचे वेध आपल्याला सगळ्याला लागले, पण त्याच्या अगदी पूर्व या रंगामध्ये जर विचार केला तर या कार्यक्रमाला अनिरुद्धजी आहेत, बाळासाहेब महाराज आहेत आणि राणा महाराज आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे मग स्वतः पांडुरंग परमात्मा, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज जर इतकी सगळी मंडळी इथं उपस्थित असेल तर हा छोटेखानी कार्यक्रम कसा असेल. ज्ञानोबारांची तुकोबारांची प्रत्यक्ष हात या पुस्तकाला लागले आणि म्हणून मला असं वाटतं पवन कुमारजी हे पुस्तक नाही, आता हा ग्रंथ आहे असंच माझ्या अंतःकरणाची भावना आहे. त्याचं नाव देताना भारुडातील वादळ चंदाताई असं आहे. हे वादळ शब्द आपल्याला फार मगापासून घोंगावतोय, पण हे पवनाचंच काम आहे. त्याच्याशिवाय वादळ कुणाकडे येणार आहे. पवनाशिवाय वादळ दुसरं कोण मांडू शकणार आहे. त्याच्याच हातात आहे वादळ सोडायचं का न सोडायचं, हे सगळं पवनाचं काम आहे. आता याच्या पुढे कोणकोणती वादळ निर्माण होतील सांगता येत नाही, पण पवन कुमारांच्याकडून अशी वादळ यावीत. 2 वर्षापूर्वी त्यांच्याच एका पुस्तकाच्या प्रकाशनाला मीही उपस्थित होतो. आदरणीय वाना महाराज होते, ताई होत्या, मी स्वतः होतो. स्वतः लेखक नव्हते, मगापासून उल्लेख त्यांचा झाला. पण 2 वर्षानंतर पुन्हा एका पुस्तकाच्या प्रकाशनाला, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला येण्याचा योग येतोय. मला वाटतं हे अंतर जरा जास्त होत आहे. थोडं लवकर आम्हाला पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलवा. तुम्ही लिहित राहा, आम्ही बोलत राहू. आम्हाला लिहिता येत नाही, तुम्हाला बोलता येत नाही असं म्हणणार नाही, तुम्ही बोलता. पण मगाशी मी ऐकलं तुमचं. हे खूप अतिशय पुस्तक आपल्या सगळ्याला मिळेलच. आपण त्याच्यात सगळ्या ताईंचा सगळा पूर्ण चरित्रच त्याच्यातून आपल्याला दिसून येईल. भारुड ही जी काही संकल्पना आहे, हा जो काही लोककलेचा प्रकार म्हणून या प्रकाराकडे पाहिलं जातं. मुळात आतमध्ये ज्यांनी लेख लिहिलेले त्यांच्याकडूनही आपल्याला ते सगळं वाचायला मिळेल. परंतु भारुड शब्दाचा एक साधारण अर्थ आपल्या समोर असा मांडला जातो की बहुरूढ या शब्दातून भारुड शब्द तयार झाला. एक साधारण अर्थ असा सांगितला जातो. वेगवेगळ्या उत्पत्ती या भारुड शब्दाच्या सांगितल्या जातात. पण आणखीन एक आपल्याकडे अशी कल्पना मांडली जाते की उपनिषदामध्ये जे वर्णन केलेलं आहे हे भारुड नावाच्या पक्षाचं, की जे द्विमुखी अशा पद्धतीचा तो पक्षी आहे. द्विमुखी या शब्दाचा अर्थ आहे 2 तोंडाचा. तो भारुड नावाचा पक्षी हा 2 तोंडाचा आहे आणि 2 तोंडाचा भारुड नावाचा पक्षी, त्याच्यावरून भारुड हा एक शब्द पुढे आला, अशी एक आपल्याकडे कल्पना मांडली जाते. कारण भारुड सुद्धा हे द्विमुखी असतं. भारुड सुद्धा द्विमुखी असतं. 2 तोंडाची माणसं म्हणत नाही. हा 2 अर्थाचा विचार मांडतो मी. बऱ्याचदा आपल्याला 1 तोंड दिलं तरी सुद्धा 2 तोंडाची आपण होतो ती गोष्ट नाही. मला त्याच्यात जास्त बोलायचं नाही. मग खरं तर हे सगळं असतं जास्त वेळ आणि आपली वेळही संपत आली, म्हणून मला थोडक्यात हे सगळं आवरायचं आहे. खरं तर मी मगाशीच अनिरुद्धजींना म्हटलं की वर्षभर झालं आम्ही बोललो नाही, तुम्ही आता नेमकं मला हळूच सांगत होते 12 वाजले. आता ते मित्र असल्यामुळे मी त्यांना सुचवलं की त्यांनी मला सुचवलं, लगेच 12 वाजले म्हणून सुचवलं. पण आता हे वर्षभराचं जे आत राहिलेलं आहे ते तुम्ही आता ऐका, सहन करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि भारुड हे द्विमुखी 2 तोंड म्हणजे अर्थाच्या दृष्टीने तुम्ही ज्यावेळेस भारुड एखादं ऐकाल त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 अर्थ आपल्या समोर मांडले जातात. वेदांताच्या दृष्टीने एक वाच्यार्थ आणि लक्षार्थ असं सांगितलं जातं. वाच्यार्थ म्हणजे सरळ सरळ त्याच्या शब्दशः केलेला अर्थ असतो आणि लक्षार्थ म्हणजे त्याच्यातला जो गूढार्थ आहे तो सांगितला जातो. बऱ्याचदा काही वाक्य अशी असतात की त्या वाक्याचा वाच्यार्थ घेऊन जमत नाही, त्याचा लक्षार्थ घ्यावा लागतो. मुंगी उडाली आकाशी याचा वाच्यार्थ आपण कसा करणार, किंवा विंचू हे किंवा पती जन्मला म्हणजे नेमके कसे, हे आम्हाला वाच्यार्थाने जुळणार नाही. मग आपल्याला लक्षणा करावी लागते. लक्षणा या शब्दाचा विचारच तत्वज्ञानाने असा सांगितलाय की शक्य संबंधो लक्षणा, असं लक्षणेचं लक्षण आपल्याला तत्वज्ञानाने मांडलेलं आहे. मी थोडं एक उदाहरण देतो म्हणजे आपल्याला गमतीचं एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. साधी गोष्ट आहे. एखाद्याने जर विचारलं, रस्त्याने एखादा मनुष्य नवीन पंढरपुरामध्ये आलाय आणि एखाद्याने विचारलं का हो आम्हाला बोधले महाराजांच्या मठात जायचंय, कसं जावं लागेल. एकाने सांगितलं एक काम करा, पुढे चिंचीचं झाड आहे का नाही, त्या झाडावरून सरळ जा, बोधले महाराजांच्या मठात जाता. ऐकणारा एवढा हुशार होता, तो झाडाजवळ आला, वर शेंड्यापर्यंत गेला, खाली उतरला, मग महाराजांच्या मठात गेला.
आम्ही आपलं सहज विचारलं कसं काय बरोबर आलात ना? अहो झाडावर गेलो, शेंड्यापर्यंत गेलो, तिथं काही मठ सापडला नाही, खाली उतरलो, मग आलो. अरे झाडावर वरती कशाला चढला? तो म्हटला सांगणाऱ्यांनी सांगितलं झाडावरून जा. अरे बाबा, झाडावर चढून जा का झाडाच्या जवळच्या रस्त्यावरून जा? याला म्हणायचं लक्षणा. नाही, मी दुसरं उदाहरण देतो आपल्याला. म्हणजे एखाद्या मालकाने आपल्या नोकराला सांगितलं हे जे सगळं आहे इथला सगळा केर काढ, हा जो कचरा आहे तो टोपलीमध्ये घे आणि खिडकीतून माणूस बघून टाक. कळालं का वाक्य तुम्हाला? माणूस बघून टाक. आता तो नोकर तेवढाच हुशार झाली. मालकाने सांगितलं का रे तुला म्हटलं होतं ना माणूस बघून टाक. तो म्हटला अर्धा तास वाट पाहिली तेव्हा हे सापडलं. अरे वाच्यार्थ आणि लक्षार्थ, तुम्ही वाक्याचा सरळ सरळ अर्थ घेऊ नका, त्याच्या पलीकडे जो अर्थ आहे, लक्षणेने केलेला अर्थ आहे तो अर्थ पहा. आणि म्हणून लक्षणे, वाच्यार्थ आणि लक्षार्थ अशा दोन. त्यामुळे मी थोडासा आणखीन धाडस करून वाक्य बोलतो. माझे गुरु आदरणीय सर इथे उपस्थित आहेत. पण मला असं वाटतं की एखाद्या वेळेस आम्हाला कीर्तनातून एखादी गोष्ट सुद्धा समाजाला फारशी पटवता येणार नाही, तितकी ती गोष्ट भारुडाच्या माध्यमातून समाजाला पटवता येते. त्यामुळे भारुड हे जरी आपल्याला सोंगाच्या माध्यमातून तत्वज्ञानाची भूमिका ही पटवून द्यावी लागते आणि तितकी सामाजिक अंगाने ही भूमिका पटवून द्यावी लागते. मी आपण तर सगळेजण ताईंचं भारुड ऐकलेलंच आहे, पण तरीही एकदा इडका भारुड जर ताईंचं ऐकलं तर नेमकी समाज धारणा काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. बुरगुंडा या भारुडातली लक्षणेने केलेले अर्थ काय आहेत. आणि म्हणून ताईंचं भारुड हे फक्त देशापुरतं न राहता परदेशापर्यंत का गेलं त्याचं कारणच आहे. ताईंचं भारुड या समाजामध्ये काम करत असताना लहानपणापासून आम्ही त्यांची भारुड ऐकत आलो. शासकीय, मगाशी सरांनी विचार मांडलात की शासनाने त्यांची दखल घेतली आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भारुडाचे कार्यक्रम ताईंचे झाले. आणि एखादी स्त्री इतक्या मोठ्या पद्धतीने इतक्या मोठ्या पदापर्यंत जाऊन हे कार्य करू शकते हे आपल्याला त्यांच्या संपूर्ण भारुडाच्या या प्रकारातून लक्षात आलं. त्यामुळे मगा ताराबाईंनी फार छान वाक्य लिहिलंय या पुस्तकामध्ये, मी ते वाचलं तर त्यांनी असं लिहिलंय की लोकशिक्षेपासून ज्ञानशिक्षेपर्यंत घेऊन जाणारी कला म्हणजे भारुडाची कला आहे. त्यामुळे भारुडातून जे ज्ञान समाजाच्या समोर येतं ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. ताईंनी ते कार्य केलं आणि हा आलेख, चढता आलेख आज आपल्याला इथं दिसून येतोय. मगापासून मोठ्या मालकांची आणि आप्पांची आठवण निघते. आणि खरं आहे म्हणजे ताईंचा कार्यक्रम आणि मोठे मालक नाहीत आणि आप्पा नाहीत आतापर्यंत असं कधी घडलं नाही. मी थोडं आणखीन एक वाक्य बोलू. पंढरपुरातला कोणताही कार्यक्रम असो मोठे मालक आणि आप्पा नाहीत असं कधीच घडलं नाही. कोणताही कार्यक्रम, आम्ही काही सप्ताह करणारी मंडळी, पण इथं सर आहेत, बडवेजी आहेत, त्यांना माहित आहे की पंढरपुरातला कुठलाही सप्ताह असू द्या, त्या सप्ताहाची सुरुवात करायची म्हटलं की सकाळचं पूजन हे मोठ्या मालकांकडूनच असायचं. सकाळी 7 वाजता ती पूजन असायचं, तरी मोठे मालक 6:45ला हजर असायचे. वेळ कधी चुकली नाही मोठ्या मालकांकडून. आज ताईंचे मालक जगदीश शेठजी यांची आठवण मगापासून इथे निघते आहे. आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या पवित्र दिनीच हा सोहळा संपन्न होतोय. मालक नाहीत, आप्पा नाहीत, जगदीश शेठजी नाहीत, असा नाहीत हा शब्द खरं तर आतापर्यंत आम्हाला ऐकायची सवय नाही. कारण वाणाप्पा म्हणजे पंढरपुरातला म्हणताना माझा जरा संकुचित होईल, पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातला संदर्भ कोश, चालता बोलता संदर्भ कोश म्हणजे वाणाप्पा. चालता बोलता तुम्ही आप्पांना कधीही फोन करा, कोणतीही गोष्ट विचारा, आप्पा एका क्षणात सांगणार. कधी असं म्हटलं नाही की मी बघून सांगतो, पाहून सांगतो, दुपारी सांगतो, कधी नाही. फोन केला आप्पा हे संदर्भ कोणताही, आयुर्वेद घ्या, तुमचे ॲलोपॅथी घ्या, काहीही घ्या, कोणताही विचारा, आप्पा लगेच सांगणार त्याच्यातून. त्यामुळे चालता बोलता संदर्भ कोश म्हणून आपण वाणाप्पांकडे पाहतो. आज ते नाहीत याची जाणीव आपल्या सगळ्यांना पदोपदी येते, परंतु नाहीत हा शब्द आपण ऐकायला तयार नाही. आपलं मन त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जात नाही. पण मला या प्रसंगी एक छोटं उदाहरण देऊन मी माझ्या भाषणाला आटोपत घेतो. एखादा लहान मुलगा आहे आणि तो आपल्या आई बरोबर बाजारामध्ये आई बरोबर तो दिवाळ सणाचा बाजार करण्याकरता गेला. आईने काही लागणारे सगळे पदार्थ घेतले, साखर घेतली, 5 किलो साखर घेतली, घरी आली, दिवाळी करता लागणारी सगळे गोड पदार्थ जे आहेत ते बनविले. 2 दिवसानंतर त्या लहान मुलांनी आईला विचारलं, अगं आई, ती 5 किलो साखर कुठे आहे? डब्यातही नाहीये, पिशवीतही नाहीये, आपण तर ती घेऊन आलो होतो, कुठे आहे ती साखर? आईने काय केलं, दिवाळी करता केलेले सगळे गोड पदार्थ त्याच्या समोर मांडले. जे सगळे गोड पदार्थ असतात ते सगळे समोर मांडले आणि त्या लहान मुलाला सांगितलं, बाळ, ती 5 किलो साखर डब्यात नाही, पिशवीत नाही, पण
पण या सगळ्या गोड पदार्थामध्ये ती साखर पसरलेली आहे, विखुरलेली आहे. या सगळ्या गोड पदार्थाच्या रूपाने ती साखर आहे. तसं आप्पा मोठे मालक जगदीश शेठजी देहरूपाने नसले तरी पंढरपुराच्या कणाकणामध्ये ते आजही आहेत. त्या इथून कुठून तरी ते बघतायत. तरी ते मालक इथं नाहीत असं कधी म्हणू नका. या अर्बन बँकेच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून ते मालक आपल्याकडे बघतायत, आप्पा बघतायत, जगदीश शेठजी आपल्याकडे बघतायत. आणि त्यामुळे त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय अशी माझी तरी भावना आहे. इथं आल्याबरोबर अर्बन बँकेत यायचं आणि मालकाची जाणीव व्हायची नाही असं होणारच नाही. कधी पंढरपुरामध्ये पाय ठेवायचा आणि वानाप्पांची जाणीव होणार नाही असं कोणालाच होणार नाही. कारण पंढरपूर म्हटलं की मोठे मालक, पंढरपूर म्हटलं की वानाप्पा. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा अव्यक्त रूपाने का होईना परंतु ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरिता आहेतच. आणि त्यामुळे असा एक आगळा वेगळा कार्यक्रम या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी हा कार्यक्रम होत असला तरी अत्यंत सुंदर पद्धतीने याच्यामध्ये चरित्र आमच्या पवनकुमारजींनी रेखाटलेलं आहे. वाचण्यासारखं आहे, चिंतन करण्यासारखं आहे आणि त्या चरित्राप्रमाणे आचरण करण्यासारखंही आहे. या चरित्रामध्ये अनुभवे आले अंगाते या जगा देत असे हीच तुकाराम महाराजांची भाषा या चरित्रातून आपल्याला जाणवेल. आणि त्यामुळे अत्यंत बोधप्रद अशा पद्धतीचं भारुडातील वादळ चंदाताई हे पुस्तक, हा ग्रंथ आजपासून आपल्याला या ठिकाणी मिळतोय. त्याचं चिंतन आपल्याकडून नक्की घडेल. आणि चंदाताईंच्या या संपूर्ण खरं तर आत्ताचा हा सगळा अलीकडला काळ आत्मा मलिक या संस्थेच्या माध्यमातून त्या कार्यामध्ये ताईंनी स्वतःला झुकून दिलेला आहे. आणि त्या माध्यमातून त्या एक वेगळ्या अनुभूती, ज्याला तत्वज्ञानाची अनुभूती म्हणा, ब्रह्मानुभूती म्हणा, या अंगाने ते कार्य करत आहेत. त्यांच्या सगळ्या कार्याला मी नमस्कार करतो. या एवढ्या मोठ्या म्हणून मी असंख्य हा शब्द त्यात आत्ता सगळं जे बोललो त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं असेल की हे असंख्य का म्हटलो. हा फार मोठा कार्यक्रम आहे. हा छोटेखानी कार्यक्रम नाहीये, खूप मोठा कार्यक्रम. जिथं मालक आहेत आणि आप्पा आहेत तर तो कार्यक्रम लहान असेलच कसा काय. त्यामुळे हा फार मोठा कार्यक्रम आहे. आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. मला जेवढं काही खरं तर मी म्हणून म्हटलो की तेवढा जरी माझ्याकडे अभ्यास नसला तरी परंतु त्या अभ्यास करावा तिथपर्यंत तू जावं आणि त्या पद्धतीची वाटचाल व्हावी हीच प्रेरणा जणू काय या पदातून मला मिळाली असं वाटतंय. कारण एखादी पदं मिळत असतात त्याची दोन कारणं असतात. एक तर कार्यपूर्तीची पदं असतात आणि दुसरं कार्यप्रेरणेची पदं असतात. त्यामुळे एखाद्याला एखादं चांगलं कार्य करताय त्याच्यामुळे एक पद दिलं असतं किंवा प्रेरणा मिळावी म्हणून पद दिलं असतं. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद हे मला अभ्यासाची प्रेरणा मिळावी याच रूपाने आलेलं आहे असंच मी समजतो. पुन्हा एकदा या व्यासपीठाच्या चरणी नतमस्तक होतो, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मोठे मालक आप्पांच्या चरणी ही सेवा समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. आदरणीय वारा महाराज उत्पात यांचा संदर्भ आला. महाराजांनी एकदा सावरकर वाचनालयात एक किस्सा सांगितला. प्राचार्य राम शेवाळकर यांचं एक व्याख्यान झालं. त्या व्याख्यानामध्ये प्राचार्य राम शेवाळकर सर म्हणाले की चांगला कवी हा खरा प्रेक्षक असतो आणि खरा प्रेक्षक हा चांगला कवी असतो. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर एक कवी आणि त्यांचे मित्र दोघं बसले होते. कार्यक्रम संपला, ते दोघेही बाहेर गेले, चहाच्या टपरीवर बसून चहा पिले. जो प्रेक्षक होता त्याला वाटलं, राम शेवाळकर सरांनी सांगितलं की चांगला प्रेक्षक हा खरा कवी असतो, म्हणजे मीही कवी झालो. त्याचा कवीबद्दलचा आदर कमी झाला आणि त्याला आपसुकच कविता सुचायला लागल्या. कवी म्हटला, अरे तसं होत नसतं. कविता ही चिंतनातून घडत असते, एका चांगल्या विचारातून घडत असते. त्यामुळं अशी कविता करणं हे योग्य वाटत नाही किंवा कवितेच्या चौकटीमध्ये ही तुझी कविता बसत नाही. पण तो मित्र काय ऐकायला तयार नव्हता. राम शेवाळकर सरांनी सांगितलंय ना, मग हे मी म्हणणारच. खरं तर तशीच काहीशी अवस्था एका वेगळ्या अंगाने आज आमची या ठिकाणी झाली आहे. महाराज, सुरुवातीला आपण म्हणलात की अध्यक्षस्थान मला का दिलं. मला वाटतं चिंतनातून आणि आचरणातून ज्याला कविता स्फुरते तो खरा कवी, आणि चिंतनातून आणि आचरणातून जो खरा अभ्यास करतो तो खरा कार्यक्रमाचा अध्यक्ष. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मी आपल्याला दिलंय. आणि हे अध्यक्षान या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष बाळासाहेब बडवे यांच्या सूचनेवरूनच आपल्याला देण्यात आलेले. त्याबद्दल आणि आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं त्याबद्दल आपले मी ऋण व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विजय कुमार झंवर यांना आमंत्रित करतो.
कोरोना काळामध्ये हा कार्यक्रम होणं खूप कठीण आहे आणि खरंच कठीण होतं, कारण पंढरपुरातल्या कुठल्याही कार्यालयामध्ये आपण असा ओपन कार्यक्रम घेऊ शकत नव्हतो. त्याला परवानग्या, पोलीस स्टेशन, स्पीकर परवाना, ह्या सगळ्या बाबी आल्या असत्या. आणि आज ज्यांच्या हातून हे पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं, आपले सर्वांचे लाडके जिल्ह्याचे आमदार प्रशांतजी परिचारक, त्यांचं कालच डोळ्याचं ऑपरेशन पनवेलला झालेलं आहे. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. परंतु फोनवरून त्यांनी अगदी हा कार्यक्रम ठरवताना सुद्धा, चंदाताई तू काळजी करू नको, आपण कुठं नाही, आपल्या बँकेच्या हॉलमध्ये हा छोटासा कार्यक्रम घेऊया आणि तुझी इच्छा आहे ना आत्ता प्रकाशन करायची, आपण करू. तर त्यांनी हा शब्द दिला आणि त्यांनी पाळला. विरदे सरांना फोन करून इथली व्यवस्था सांगितली आणि बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आजची ही व्यवस्था आम्हाला कुणालाही कळू दिली नाही. त्यांनी ही केलेली व्यवस्था आणि प्रशांत मालकांच्या फोनमुळेच उमेश मालक या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपस्थित राहिले. तेव्हा हा कार्यक्रम त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या मानसेने किंवा त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी हा साधू शकलो. त्याबद्दल मी प्रशांत मालकांचे, अर्बन बँकेचे, उमेश मालकांचे आणि इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. धन्यवाद. ठिकाणी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त सर्वांनी लेखक पवनकुमार जोवर यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला साज चढवायचं काम आमच्या संकेतजींनी केलं. तर मी पवनकुमार सरांना विनंती करतो की संकेत सरांचा एक छोटेखानी सत्कार करावा. संकेत कुलकर्णींनी नुकतंच या कोरोना काळामध्ये लाखो लोकांपर्यंत सावरकरही पोहोचले आणि या सगळ्या कार्यामध्ये संकेतचं फार मोठं काम होतं. तर संकेतने या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा या त्याच्या सूत्रसंचालनानं वाढवली. त्याबद्दल मी जोवर परिवार आणि चंदाताई परिवाराच्या वतीनं आभार मानतो. आज या ठिकाणी बोलताना खरं तर मला शब्द सुचत नाही. माझा मुलगा चिरंजीव पवनकुमार हा ऑफिसचा व्याप सांभाळून त्याचं दुसरं पुस्तक प्रकाशित करतोय याचा मला मनापासून आनंद होतोय. लेखनाचा कोणताही वारसा नसताना त्याने आमच्या घराण्याचे एक वेगळेपण अधोरेखित करून दाखवले. आजचा हा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील सर्वात आनंददायी क्षण आहे. आपण सर्वजण माझ्या मुलाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थिती राहिल्या ते पाहून जमवर परिवारावर असलेल्या आपल्या प्रेमाची प्रचिती आली. आजचा कार्यक्रम हा श्री प्रशांत मालक यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. तथापि काही कारणास्तव या ठिकाणी ते उपस्थित राहू शकले नाहीत. राहून जमवर परिवारावरील आणि चंदाताईवरील प्रेम दाखवून दिले. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच हबप श्री देहूकर महाराज, हबप श्री बोधले महाराज, हबप श्री राणा महाराज वास्कर व श्री अनिरुद्ध बडवे साहेब हे उपस्थित राहिल्या कार्यक्रमाची शोभा वाढली. कॉन्टिनेंटल या नामांकित प्रकाशन संस्थेचे श्री ऋतुपूर्ण व अमृताताई कुलकर्णी यांनी पुस्तक वाचताच ते छापण्याची तयारी दाखवली. त्याबद्दल त्यांच्या वतीने उपस्थित असलेल्या सौ अमृताताई, त्यांच्या मातोश्री श्रीमती अनुराधाताई परिचारक यांचे मनपूर्वक आभार. तसेच चंदाताईने त्यांचा जीवन प्रवास रेखाटण्याची पवनकुमारला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणाऱ्या प्रथित यश लेखिका ताराबाई बोहाळकर, संत साहित्याचे अभ्यासक श्री रामचंद्र परिवार
ऋणी आहे. या छोटेखानी समारंभासाठी माननीय प्रशांत मालक त्यांनी त्वरित हा लाभ मला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे पुनश्च शतशः आभार. माननीय श्री बिर्दे साहेब यांनी व्यक्तिशः लक्ष घालून त्यांचे सहकारी श्री संदीप पिटके साहेब व इतर सर्व सहकार्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्या सर्वांचे मनापासून आभार. कार्यक्रमांचे अत्यंत देखणे असे सूत्रसंचालन करणारे पत्रकार श्री संकेत कुलकर्णी यांचे मनापासून आभार. पुनश्च सर्वच आभार आणि सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सर्व उपस्थितांनी चहापान घेऊनच जावे. त्याची भ्रमंती आणि आज प्रकाशित झालेलं भारुडातील वादळ चंदाताई ही दोन्ही पुस्तकं या ठिकाणी आज स्वागत मूल्य रूपात विक्रीस उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या आवृत्तीतील सुरुवातीला प्रती या अत्यंत कमी आल्या, मात्र यथावकाश या प्रती उपलब्ध होतील. महावीर नगरमधील सिंह पवनकुमार झंवर यांच्या ऑफिसमधून पुढच्या आठवड्यापासून या प्रती मुबलक प्रमाणात वाचकांना मिळतील. तत्पूर्वी अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं म्हणणार नाही, तर कार्यक्रम स्थगित झाला असं म्हणू. कारण महाराजांनी सांगितलं की तुम्ही पुस्तकं लिहित चला, आम्ही बोलत जाऊ. त्यामुळं सिंह पवनकुमार झंवर यांना पुढच्या पुस्तकासाठी शुभेच्छा देतो आणि पुढच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण लवकरच भेटू इतकीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद.